नमस्कार, मी भारत पाटील MCN न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। MCN न्यूजच्या फेस टू फेस या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातले नामांकित ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती DSK अर्थात DS कुलकर्णी सरांशी। सर नमस्कार, आपलं स्वागत MCN न्यूजमध्ये। आपल्या सगळ्यांना DSK सर परिचित आहेत, ते एक ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक म्हणून, पण आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ती येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये। DSK सरांनी 2009ची लोकसभा निवडणूक लढवली आणि आता पुन्हा 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील त्यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण आज कुलकर्णी सरांशी चर्चा करणार आहोत। सर, 2009च्या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे। आता पुन्हा एकदा तुम्ही 2014च्या निवडणुकीचे लोकसभेचे खरं तर निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही याच क्षणाला पुन्हा एकदा उमेदवारी घोषित केली आहे। काय यामागची एकूण पार्श्वभूमी? एक तर 2009 सालची इलेक्शन मला माझ्या झोपडपट्टीतल्या माझ्या बांधवांनी जी प्रचंड मतं दिली, मदत केली, पैसेही दिले, फंड त्यांनी दिले मला, त्यांचा मी अतिशय कृतज्ञ आहे। सर्वच जाती जमातीतल्या लोकांनी मला प्रचंड मतं दिली। तुम्ही बघणाऱ्या प्रेक्षकांना आणि पाटील साहेब, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, माझा स्वभाव खरं बोलण्याचा आहे। मी त्या यंत्रात गडबड झाली, त्या यंत्रात ज्यांनी गडबड केली इलेक्ट्रॉनिकच्या मतदारसंघात सॉफ्टवेअरमध्ये, त्याला पण पकडून दिला आणि मी भांडून माझं डोकं फोडून घेत नाही। मी नेहमी उदाहरणार्थ रानातला झरा तो कसा वाट काढत जातो, म्हणजे धोंडा लागला तर धोंड्यापाशी जर तो थांबला तर त्याचं डबकं तयार होतं, तो बाजूला वाट काढून निघून जातो। मी सुद्धा पुढे कोर्ट कचेऱ्या कुठल्या फंदात न पडता त्यातनं निघून गेलो। मी जिंकलेली इलेक्शन त्या इलेक्ट्रॉनिक मंत्राच्या याने मी मशीनमुळे मी हारल्याचं जे मला माझ्या मतदारसंघांना, माझ्या मतदारांना आणि मला जे दुःख आहे ते यावेळेला मला पूर्ण करायचं आहे की नाही, मी तुमच्यासाठी मागच्या वेळेला तुम्ही माझ्यासाठी जे झटलं आणि दिलं ते मला माझं परतफेड करायची आहे। यांचे असंख्य उपकार या पुणे शहराचे या मतदारांच्या माझ्यावर, आणि म्हणून मी परत एकदा, मला कुठलेही राजकीय ॲम्बिशन्स नाही किंवा मला कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा नाही। मला माझ्या शहरावर प्रेम आहे। माझं पुणे शहर माझा जीव की प्राण आहे। हा बॉन्डबॉट इथं आहे। मी मुळामुठा नद्या स्वच्छ पाहिल्यात वाहताना। मी आज ज्यावेळेला मी कसबापेठेतल्या एक खोलीतनं वाढलं, मी फुटाणे विकायचो, चण्यावाने विकायचो, भाजी विकायचो। मला छोट्या मध्यमवर्गीयांची एका खोलीत राहण्याची दुःख माहिती आहे, ती सोडवायची। आज छोटा मध्यमवर्गीय झोपडपट्टीवाला जो बाई आहे, झोपडपट्टीला जो गरीब माणूस आहे, त्याला मी SRA खाली बिल्डिंग बांधून देतो 12-13 मजल्या। 13 मजलीमध्ये त्या बाईच्या घरात पाणी चढत नाही, मग ती वरची टाकी शोभेची, त्यांची लिफ्ट चालत नाही, मग ती खालती नळावरनं पाणी भरते, हंडा घेऊन डोक्यावरनं जाते, 12-13 मजले चढते, जिन्याच्या पायऱ्या सुटलेल्या असतात, कारण की झोपडपट्टीची पुनर्रचना म्हणजे फसवायचं, त्याला कुठेही क्वालिटीचं काम नाही। मग घरात जर नळाला पाणी येणार नसेल तर ती बाई खालती जाते, खालती नळ भरून पाणी भरून हंडा डोक्यावर घेऊन 12 मजले चढते, 10 मजले चढते, आणि ते पाणी सांडतं चढताना एखादी पायी घसरून त्या आमच्या आया बहिणी पडलेल्या आहेत। आज तो पाय मोडतो। घरामध्ये अंघोळीला पाणी नाही, कारण वरच्या टाकीत पाणी नाही, कारण मोटारचं बिल कोणी भरायचं, लिफ्ट कोणी चालवायचे, त्यांचे प्रॉब्लेम कोणीच विचार करत नाही। आज घरात जर नळाला संडासला पाणी येत नाही आहे, वरच्या टाकीत पाणी चढत नाही, कारण खालची मोटार बंद पडली, ते गरीब बिचारे म्हणते लेकराला जा बाबा खाली जाऊन रस्त्यावर बस, वास मारतो इथे। मग यांना अशी घरं देऊन चालणार आहे का? यांचे सगळे प्रश्न सोडवायचे की यांना कशाला अशी घरं द्यायची? यांनी काय, तुम्ही काय त्यांच्यावर उपकार करतात? आज सगळे हे जे स्लममध्ये राहणारे माझे बांधव आहेत, या बांधवांचे ग्रामीण भागामध्ये, बीडमध्ये असतील, कुठे माढ्यामध्ये असतील, 1-1 एकर, अर्धा एकर, 2 एकर जमीन आहे। अर्धा एकर जरी जमीन असली तरी 20,000 स्क्वेअर फुटाची झाली। आज पुण्यामध्ये तुम्हाला 5,000 फुटाचा प्रभात रोडचा प्लॉट म्हणजे अब्ज रुपयाचा झाला। मग 5,000 फुटाच्या प्लॉटमध्ये राहणाऱ्या किंवा कुठेही सोसायटीतल्या 3,000 फुटाच्या प्लॉटमधल्या बंगलेवाल्यापेक्षा माझ्या बांधवाची जास्त जमीन आहे, पण त्या शहराला काही व्हॅल्यू नाही। तिथं ना डेव्हलपमेंट आहे, तिथं ना रोजगार मिळत आहे, तिथं ना शिक्षण आहे, हॉस्पिटल आहे, म्हणून बिचारे इथे येतात आणि तुमचे ड्रायव्हर किंवा कामाले करतात। तर यांचं कोण बघणार? मी आजपर्यंत जे मला पुणे शहरानं दिलं, मला समाजाने मोठं केलं, माझ्याकडे जे काही होतं ते ज्ञान मला समाजाला परत द्यायचं आहे। या स्लमच्या लोकांच्या करता काम करायचं आहे। मध्यमवर्गीय आहेत, जसे गरीब आहेत तसे मध्यमवर्गीय आहेत। आज मध्यमवर्गीयांचा नवरा बायकोचा पगार जेमतेम 50-60 हजार होतो, जगे किती झालं तरी 70 हजार होईल। यांनी 1 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये कसं काय राहायचं? आज 1 बेडरूमचा फ्लॅट जो आहे हा साधारणतः 30 लाखापर्यंत जातो, यांना परवडेल कसा? या
घराच्या सगळ्या किमती खोट्या आहेत, या असताच कामा नयेत. मी सिद्ध करू शकतो केवढ्याला घर पडू शकतं ते, मी कमी किमतीत घर बांधून देऊ शकतो. पण मी आत्ता काही बोललो तर बिल्डर बोलला याचं काय जातं आहे, माझ्याकडे सत्ता कुठे आहे, माझ्याकडे प्लॅटफॉर्म कुठे आहे. मला सत्ता म्हणजे मंत्रीपद नको आहे, पण मला प्लॅटफॉर्म पाहिजे की मी याच्यात तुम्हाला विचार देऊ शकतो की घरं स्वस्त कशी होतील, स्लमवाल्यांना कशी घरं बांधून देता यायला पाहिजे, मध्यमवर्गीयांची दुःख काय, मध्यमवर्गीयांची अवस्था असते शेळीच्या शेपटीसारखे धडणं माशी उडवता येते, धडणं आबरू झाकता येते, त्या माणसाचे काय विचार आहेत. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा झाला आहे. आज मी माझ्या आता पुढच्या माझ्या वाढदिवसाला 28 तारखेला डिबेटचं उद्घाटन आहे की अरे तरुणांना तुमच्याकडे पैसे नाही आहे, भांडवल नाही, इंग्लिशवर प्रभुत्व नाही आहे, शिक्षण कमी आहे, कोणी गॉडफादर नाही, तरी तुम्ही लढा, मोठं होऊ शकता. मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे इंग्लिश नाही, माझ्याकडे भांडवल नाही, मी कसं होऊ शकलो. त्याचं कारण का की आज आपण किती शिकलो, BSc झालो, MSc झालो, BA झालो, काही झालो, तरी आज तुम्हाला नोकरीच्या बाजारात कोणी विचारत नाही, कारण की तुमचं शिक्षण प्रॅक्टिकल नाही. हा ज्यावेळेला ब्रिटिशांनी हा देश सोडला त्या लॉर्ड मॅकेले नावाच्या नालायक गव्हर्नरने हा शाप दिला आहे. लॉर्ड मॅकेलेचं पत्र प्रत्येक शहराच्या लायब्ररीत तुम्हाला मिळेल, आपल्याकडे भरत इतिहास संशोधक मंडळात मिळेल, की त्याने म्हणले की या देशाची मी शिक्षण पद्धतीच अशी खराब करून ठेवली आहे की या देशातले जे क्रीम असतील, जे बुद्धिमान असतील ते आपल्या गोऱ्यांच्या सेवेला येतील. 47 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला या देशातले हुशार शास्त्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर सगळे इंग्लंडला नोकरीला गेले, पुढे अमेरिकेला नोकरीला गेले, पुढे आफ्रिकेत गेले, पुढे मिडल ईस्टमध्ये गेले. का तर त्यांचं इथं चीज होणार नाही, इथं उरतील त्या कारखान्यांच्या फौजा होतील. मग आमचे गुरु BG शिर्के साहेब छान वाक्य सांगून गेले. आता तेही वाक्य गैरलग्न होतं. काय वाक्य होतं? 4थी पास शेठजी, पूर्वी शेठजी शिकायचा नाही. तुमच्यासारखे 100 गोल्ड मेडलिस्ट शिकलेले नोकरीला ठेवून कारखाना काढू शकतो, पण गोल्ड मेडलिस्ट काही कारखाना काढू शकत नाही. कारण का त्या गोल्ड मेडलिस्टच्या शिक्षणामध्ये त्याला अकाउंटन्सी शिकवलीच नाही इंजिनियरला. कानात हिशोबाची पेन्सिल कुठे शेठजीसारखी, डोक्यावर बर्फ ठेवायचा असतो, दादासाहेब, ताईसाहेब, अक्कासाहेब म्हणत असतं. मार्केटिंग शिकवलेलं नाही, हिशोब शिकवलं नाही, कारण परिपूर्ण एज्युकेशनच नाही. सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग मला हे सगळं बदलायचं आहे. पुण्यामधल्या मुळा मोठ्या नद्या ह्या स्वच्छ व्हायच्या माझ्या लहानपणी. तिथे 8-8 महिने दुथडी व्हायच्या, तर बोटी चालायच्या, होड्या चालायच्या. मला ते परत सगळे दिवस आणायचं आहे. मग हे कसे आणायचं याचं नॉलेज आहे माझ्याकडे. या नॉलेजला मी आत्ता काही बोललो तरी मला कुत्र विचारणार नाही, काही किंमत नाही. मला प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि तो प्लॅटफॉर्म कशाकरता पाहिजे? मला या वयात कुठे खासदारकी करून काही बंगला मिळवायचा नाही, खासदारकी करून काही पैसे मिळवायचे नाही आहेत. आज मी माझ्या बिझनेसमध्ये जर मी एक 10 कोटी लावले तर माझे 5 वर्षात त्याचे 100 कोटी माझ्या बुद्धीने, माझ्या अक्कल हुशारीने 10चे 100 मी करू शकतो. कोणी मला बोट दाखवू शकत नाही. त्यामुळे राजकारणात येऊन मला पैसे कमवण्याची काही गरज नाही. मग माझ्याकडचं नॉलेज ज्या समाजाने मला मोठं केलं त्याला परत द्यायचं असेल, या शहराकरता काही करायचं असेल, या झोपडीवाल्यांच्याकरता काही करायचं असेल, या मध्यमवर्गीयांच्याकरता काही करायचं असेल, आज तरुण मुलांना बिझनेस करायचा असेल, तुम्हाला पाटील जर बिझनेस करायचा आहे, तुम्हाला चॅनल काढायचं आहे, तर आज तुम्हाला एक साधारणतः अगदी छोटा बिझनेस करायचा आहे तर 20-25 लाख रुपये तुम्ही कुठनं आणणार? तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेत गेले तर तुम्हाला 17% व्याज लावतात, ते 2 जामीनदार पकडतात आणि लगेच पहिल्या 3-3ऱ्या महिन्यापासून व्याज सुरू करतात. अरे बिझनेसमध्ये 2-2 वर्ष नाही परवडत, लॉसेस होतात. असं कुठे बिझनेस आज टाकले की पी हळद की हो गोरी असं नाही होऊ शकत. मग या तरुणांना पहिले 2 वर्ष तुम्ही व्याज मागू नका, या 2 वर्ष बँकेचे रिपेमेंट मागू नका. माझे तरुण पोरं तुमचे पैसे नाही बुडवणार. तुम्ही या तरुणांना उभं करा, यांना नॉमिनल 4% दराने व्याजाने पैसे द्या. आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीला पहिले हॉलिडे पिरियड म्हणतात त्याला रिपेमेंटचे. व्याजाचा हॉलिडे नसतो पण व्याजाचे दरसुद्धा कॉम्पिटेटिव्ह असतात. तर टाटा बिर्ला DS कुलकर्णींना जर ठराविक स्कीम खाली 8-9%, 10% पैसे मिळणार असतील तर माझ्या तरुणांना 16-17 का? अरे त्यांना पण सरकारने आणावं, यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता जे धडपडणारे तरुण आहेत त्यांना 4% दराने व्याजाने पैसे द्या ना, 20-1 लाख रुपये. तरुणांचं सक्षमीकरण थोडक्यात. आणि हेच सगळे मुद्दे म्हणजे झोपडपट्टीचे असतील, मध्यमवर्गीयांचे असतील, तरुणांचे असतील, शिक्षणाचे असतील, स्वस्त घराचे असतील, हेच सगळे मुद्दे घेऊन तुम्ही 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरला होतात. हेच सगळे मुद्दे तुम्ही प्रचारादरम्यान आणि त्या आधीच्या प्रचार मोहिमेत सुद्धा तुम्ही मांडलेले आहेत. पण त्याच्यातनं जो एक पाठिंबा पुणेकरांचा, इथल्या मतदार राज्याचा जो मिळायला पाहिजे होता, म्हणजे 66,000 हे मतं, 4थ्या क्रमांकाची मतं मला असं वाटते निश्चितच तुम्हाला अनपेक्षित होती. मी मशीनमध्ये मला 2,50,000च्या पुढे गेलेला आकडा आहे, हा मी सिद्ध केलेला आहे. हवं असेल तर मी परत एकदा तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की कशी मतं मिळाली होती. सर, पण जगभरामध्ये, देशभरामध्ये सर्वत्र याच EVM मशीनच्या माध्यमातून EVM मध्ये जे ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता ते जर ॲडजस्टमेंट नाही केलं तर होऊ शकत नाही. हे EVM मशीन आज जर्मनीला बंद आहे. जर्मनीच्या इलेक्शनमध्ये जर्मनीने याला मशीनला बंदी घातलेली आहे.
बुशच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ह्युस्टन आणि त्या भागातनं या मशीनच्या याच्याबद्दल शंका घेतली गेली होती. साहेब सॉफ्टवेअर आहे, आज तुम्ही सॉफ्टवेअरने बघा ना कुठल्या कुठे तुम्ही कमाल केली. यू कॅन मॅनेज एनिथिंग, इट इज जस्ट पॉसिबल. अर्थात प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मशीनमध्ये ॲडजस्टमेंट करायची ताकद, बुद्धी आणि कौशल्य पाहिजे. जे करू शकतील तेच करू शकतात. आणि अशा प्रकारे ज्या मशीनला आज जर्मनीमध्ये बंदी आहे, ज्या मशीनला अमेरिकेत हा प्रश्न विचारला गेला होता, त्या मशीनमध्ये ॲडजस्टमेंट होऊ शकते. पण क्षणभर समजा ती नाही ॲडजस्टमेंट झाली, मग आम्ही असे चिकार प्रयोग केले. तुम्हाला त्याचे प्रयोग सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ डहाणूकर कॉलनी घ्या. डहाणूकर कॉलनी हा तिथे कॉर्पोरेटर भाजपचा आहे, आमदार शिवसेनेचा आहे. तिथे चंद्रलोक आणि तारांगण आम्ही 2 बिल्डिंग बांधल्या. आता तुमच्या ह्या मशीनमुळे साधारणतः 1400 ते 1500 मतदारांच्या मागे एक इलेक्ट्रॉनिकचं मशीन असतं. त्यामुळे त्या मशीनमधनं कोणाला किती मतं मिळाली याचा कल कळतो. पूर्वी जेव्हा पद्धत होती तेव्हा सगळे चिठ्ठ्या टाकून मतं टाकून भेळीसारखे एकत्र करायचे, त्यामुळे तुम्हाला कोणाला दिलं हे कळायचं नाही. आता मात्र या बिल्डिंगमध्ये कल कोणाकडे हे कळू शकतं. त्या संबंध त्या दोन्ही बिल्डिंग या आम्ही बांधलेल्या आहेत. तिथले सगळे लोक माझ्याकरता जीवाच्या कंदाने काम करत होते. तिथल्या चेअरमननी हे टीव्हीवर येऊन आमच्या पत्रकार परिषदेत दाखवलं होतं की टोटल सगळं त्या 1500 पैकी साधारणतः काहीतरी तिथे 568 मतदान झालं 2 बिल्डिंगमध्ये. आता 568 जर मतदान झालं तर ती सगळी लोक माझ्याकडे आले की आम्ही ॲफिडेविट करून देतो, आम्ही 300 मतं तुमची आहे त्याच्यामध्ये. त्या मतपेटीत मला फक्त 18 मतं मिळाली 300 पडायच्या ऐवजी. बरं मी म्हटलं ठीक आहे, तो मतदारसंघ कट्टर RSSचा आहे, जे अगदी अयोध्याला गेले होते. कदाचित त्यांना माझा पक्ष आवडला नसेल तर त्यांनी ऐनवेळेला त्यांचं मताच्या पेटीला दाबताना त्यांना पटकन सवयीने त्यांचं बोट कमळाकडे जायला पाहिजे. तिथे कमळ दुसऱ्या नंबरला, जेथे काही संबंधित तिथे काँग्रेस पहिल्या नंबरला. असे आम्ही 50 ट्रायल केसेस निवडले. ती लोक ॲफिडेविट करून द्यायला पण तयार झाली. पण आपल्याकडे आम्ही जेव्हा दिल्लीला वकिलाचा सल्ला विचारला त्यावेळेला कायद्याने तुम्ही कोणाला मतदान दिलं हे गुप्त मतदान सांगू शकत नाही, तुम्ही अडचणीत या. अशा प्रकारे मग भिंतीवर डोकं आपटायला नको, पण हे अशा प्रकारचं सिद्ध केलं. 64,000 मतं हे अशक्य गोष्ट आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, कारण की मी बाकी सगळे तर सिक्रेट तुम्हाला ओपन करू शकत नाही. सगळ्या पक्षातले सगळे लोक माझ्याकरता धडपडत होते. मी आवडत होतो म्हणून नाही, त्यांना समोर तर आवडत नव्हता, एकमेकांना यांचे पत्ते कापायचे होते. माझ्याकरता जवळजवळ 32 नगरसेवक काम करत होते. मी आवडतो म्हणून नाही, काय त्यांची कारणं असतील ते. शेवटच्या मी आयुष्यात सट्टा बाजारकडे बघत नाही, खेळत नाही. ॲज अ बिल्डर आहे. मुंबईच्या सट्टा बाजारच्या खेळाडूंचे फोन यायला लागले, DS आम्ही तुझ्यावर पैसे लावतोय, तू जिंकतोय, ते खरं आहे का, तू पहिला नंबरला आमचे पैसे तर बुडणार नाही. मी इंडिकेशन सांगतो सगळ्या या गोष्टी. या सगळ्या गोष्टी ते सांगताय. सगळे LIB CID सगळ्याचे जे अंदाज होते किंवा तुमच्या वृत्तपत्राचे जे अंदाज होते, मी निदान तुमच्या पद्धतीने 3ऱ्या नंबरला तरी राहायला पाहिजे होतं कुठल्या परिस्थितीमध्ये. त्या इलेक्शनच्या निकालाच्या आदल्या दिवशी हे तुम्ही चेक करू शकता, टीव्हीवर बोलता मी. पोलीस कमिशनर ऑफिसमधनं माझे धनंजय पाचपोर जे PRO होते या विषयाचे, त्यांना फोन आला होता, उद्या तुमची जिंकली, तुम्ही जर इलेक्शन जिंकली तर मिरवणुकीचा रूट सांगा आम्हाला. बरं, अंदाज त्यांचाही होता. म्हणजे त्यांचा होता की नाही, तर त्यांनी आम्ही तुम्ही जिंकणार असं नाही म्हणलं, तुमच्या मिरवणुकीचा मार्ग सांगा. आता एवढे सगळे सट्टा बाजार, पोलीस, पेपरवाल्यांचे अंदाज, की ठीक आहे मी जिंकून नसेल पेपरवाल्यांच्या अंदाजाप्रमाणे, पण मी 64,000 जाणं शक्य नव्हतं. जसे आता मी 50 ट्रायल केस घेतल्या. मग असं असताना मी 64,000 गेलो कसं या सगळ्या प्रकरणामध्ये? ठीक आहे मी हारू शकतो, अरे पण तुम्ही हाऊ आय कॅन गो सो मच डाऊन. त्याचं कारण हे जे मी उदाहरणं दिली, मी असे 50 केसेस ट्रायल केसेस घेतल्या आणि त्याची उदाहरणं दिली. आणि सॉफ्टवेअरवाला जो आहे त्याला पोलिसाच्या ताब्यातही दिलं. पुढे मी काही फॉलोअप केलं नाही, कारण माझा एकच स्वभाव आहे, मी भाकरी फिरवलं नाही की करत नाही, त्याच घोळात मी पडत नाही. इलेक्शन पिटिशन करा, माझं कुठल्याही परिस्थितीत या इलेक्शनला त्या इलेक्शनला कोण काय चोऱ्या करतं, कोण काय पैसे खातो याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला तांदळातले खडे काढायचे, मला बाकी काही करायचं नाही. मला आयुष्याची प्रगती करायची आहे, तांदूळच काढून फेकून द्यायचे नाहीत मला. समाजाकडे मला फक्त निवडणूक लढवण्याचं समाधान तुम्हाला घ्यायचं नाही, तर तुम्हाला या मला क्रिएटिव्हिटी करायची. मला लोकसभेचं प्रतिनिधित्व एवढ्याकरता करायचं की मला पुणे शहरातले विद्यार्थी, झोपडपट्टीवाले, मध्यमवर्गीय, तरुण यांच्याकरता मला क्रिएटिव्ह उभं करायचं.
सर पण यासाठी हा फॉलो फार गरजेचा होता असं नाही का वाटत? कारण आता पुन्हा एकदा एरिया जिंकू नाही शकत ना त्यात. त्याच ईव्हीएमला तुम्हाला नाही, सामोरं जायचंय. आता मी शहाणा झालो, त्यावेळेला मी त्यात दुर्लक्ष केलं ईव्हीएम कडे. मी माझे आता हे दोष टाळणार. मी आता ईव्हीएमला चेक केल्याशिवाय हात नाही लावून देणार. ती कायद्याने अलाउड आहे उमेदवाराला ईव्हीएम चेक करून घेण्याचं. आय नो सॉफ्टवेअर, माझ्या स्वतःचं ॲप्लिकेशन डिव्हाइस आहे, माझा रोबो आहे. वी आर इन द सेम बिझनेस. यातले जे तज्ज्ञ मंडळी आहेत बेंगलोरचे, त्यांचे माझे असोसिएट आहेत. सो आय नो हाऊ टू ॲडजस्ट दिस ईव्हीएम कसं करतात. सो त्यामुळे मला मी आता त्याला चेकलिस्ट असते ना, हे जे टेक्निकल लोक बसतील, इलेक्शन कमिशन त्याला मान्यता देतो आणि मला चेक करून घ्यायला परवानगी देतो. त्यामुळे यावेळेला मागच्या हातनं जे माझ्या हातनं चूक झाली ते मी होऊन देणार नाही. मी चेकिंग करणार, टेक्निकली ऑफिशियल चेकिंग करून घेणार ते ईव्हीएम मशीनचं, आणि मगच ते ईव्हीएम मशीन तुम्हाला प्रत्येक उमेदवाराला तो राईट आहे चेकिंग करण्याचा. सो दॅट इज पॉसिबल. आणि काही झालं तरी मला पुण्याची जी बाकीची प्रगती करायची तर मला प्लॅटफॉर्म याच्याशिवाय काही उपाय नाही मिळाले. आणि याही वेळेला माझं दुर्दैव असेल नाही असेल तर मला तर मी प्रामाणिक आहे की मी प्रयत्न केले. आजही मी माझ्याकडचे प्लॅन त्यावेळेला मी सगळ्यांना द्यायला तयार आहे, आजही द्यायला तयार आहे. आता मी जपानबरोबर बोलतो की मोनोरेल जी आहे, माझ्याकडे मोनोरेल आहे, ते माझ्यावर असोसिएट करून पुण्याला येणार आहे. मी पुढच्या महिन्यामध्ये CMला भेटायला जाणार आहे, कॉर्पोरेशनच्या कमिशनरला भेटायला जाईल की आम्हाला आउटसोर्सिंगला द्या, आम्ही करून देतो. जलवाहतुकीचं काय करायचं ते आम्ही सांगू शकतो. सो वी आर विथ अ प्लॅन. कारण या बिझनेसमध्ये आज मी असल्यामुळे माझ्याकडे नुसत्या शाब्दिक बडबड नाही आहे, प्रॅक्टिकल अनुभव नाही. मला सगळ्या क्षेत्रातलं कळतं असं नाही. मी मेडिकल सायन्सवर नाही बोलत आहे, मी एका लिमिटच्या बाहेर एज्युकेशनवर नाही बोलत. मला जे कळतं ते माझ्या क्षेत्रातलं जे नॉलेज आहे की तरुणांना कसं उभं करायचं. आज ती गरज आहे काळाची. आज तुमचा भारत हा जगातला सर्वात तरुण वय असलेलाचा देश आहे. आज झोपडपट्ट्यांची समस्या गिळंकृत होते, त्यांना कसं जगवायचं, मध्यमवर्गीयांना कसं जगवायचं, हे 3 ज्वलंत विषय, आणि पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न कसा सोडवायचा, हे माझ्या क्षेत्रातले विषय की जे मी आज सोडू शकतो. आणि त्याच्याकरता आत्ता काही बोललं, टीव्हीवर बोललं तर एक DS कुलकर्णी बिल्डर बोलतोय, काहीतरी पाणी मोरतोय असं कोणी म्हणेल. त्याला बिल्डर आहे, पैसेवाला आहे, काहीतरी भाव खायचा आहे, टीव्ही पुढे येते, काय मनात येईल. उद्या जर काही झालं, आत्ता जर मी गव्हर्नमेंटच्या कुठल्या अथॉरिटीकडे गेलो तर माझं ऐकून नाही घेणार, मला रिस्पेक्ट देतील, चहा पाचतील, पण मी माझा विचार किती प्रभावीपणे मांडले तरी इम्प्लिमेंटला मला काही स्कोप नाही. मी आमदार झालो, नगरसेवक झालो, माझी व्हॅल्युएशन नाही माझ्या प्रभागापुरती आहे. पण मी जर पुण्याचा खासदार झालो तर त्यांना माझं मत ऐकावंच लागेल. पण हे इम्प्लिमेंट करताना माझं सिंपल आहे, बाबांना तुम्ही काय खाता पिता इथं माझं काही देणं घेणं नाही. मी तुम्हाला प्लॅन आणून देतो, कृपया हे इम्प्लिमेंट करा. हे इम्प्लिमेंट करताना तुम्हाला त्याच्यातही खायचं तर खा, मला काही त्यात घेऊ नका, पण माझ्या शहराकरता द्या ना. बरोबर. जी मला कळतं इन्फ्रास्ट्रक्चर जी वस्तू समजा 1 कोटीला होईल, तुमच्यात मी तुम्हाला प्लॅन देतो 1 कोटीचा, तुम्ही 1 कोटीला नका आणू, 1,20,00,000ला आणा. पण 1,20,00,000 झालं इम्प्लिमेंट होईल, माझ्या शहराचे प्रॉब्लेम तर कमी होतील. माझ्याकडे नॉलेज आहे, मला संधी द्या ना, प्लॅटफॉर्म द्या ना. आत्ता कोणी नाही, आत्ता जर कोणाला विचारतं म्हणजे असं करा, निवेदन पाठवा, असं करा, तुम्ही एक नोट तयार करून द्या. अरे व्हॉट यू मीन? तुमच्याकडे 2-2 PA आहेत प्रत्येकाकडे. मी तोंडी बोलतो असं तुम्ही घ्या ना, मी तुम्हाला सगळं माझं ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देतो की जपानमधनं काय आणायचं, फ्रान्समधनं ट्रॅम कशी आणायची, फ्रान्समधनं सायकली कशी आणायच्या, जपानमधनं मोनोरेल कशी आणायची, मेट्रो कशी आणायची, मी तुम्हाला देतो सगळे पत्ते. तुम्ही तुमच्या यंत्रणा कामाला लावा. हे सगळे प्लॅन्स तुमचे तयार झाल्यानंतरचे आहेत, सगळे ब्लूप्रिंट. त्याच्यासाठी मला पुन्हा एकदा त्या याच्याकडे यायचं आहे की जर का ईव्हीएम मशीनचा हा घोटाळा तुम्ही म्हणताय, त्याच्यावर आपण तुम्ही म्हणताय त्याचे पुरावे तुम्ही देत आहात, पण ते सिद्ध करू शकला नाही, त्याचा फॉलोअप तुम्ही घेतला नाही, तो जर का मान्य केला तर तुमचा विजय हा निश्चित होता? होय, 500% होता. मग आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही त्या स्वतःवर त्या सगळ्या ईव्हीएम मशीनचं स्वतःची चेकलिस्ट, स्वतःचा एक चेक त्याच्यावर टेक्निकल चेकलिस्ट असते, ते जर का सक्सेसफुल झालं तर तुम्ही आगामी भावी खासदार म्हणून आज आम्ही तुमच्याकडे बघायचं का नाही साहेब? पॉझिटिव्ह बघा. भावी खासदार म्हणून बघायच्या आधी मी जे मगाचपासून विचार मांडतो आहे त्यात तुम्हाला काही प्रामाणिक तळमळ वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल हा माणूस आतनं बोलतो आहे, ह्याच्यात काहीतरी बोलण्यात दम आहे, हा काहीतरी करू शकेल, जर 100 स्वप्न दाखवली तर निदान 10 तरी पूर्ण करू शकेल, मायनस नसतील, तर तुम्हीच मला बेस्ट विशेष द्या की असा खासदार तुम्हाला पाहिजे म्हणून. जर तुम्हाला किंवा प्रेक्षकांना हा पटत नसेल तर काही EVM मशीन असं काही असं मी फेकलाच जाणार आहे. आज माझी जी तळमळ चालली की माझ्याकडे मला देण्यासारखे जे विचार आणि इतक्या वर्षाचा 63 वर्ष झालं माझ्याकडे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे, माझे हात सळसळतात तुम्हाला वाटण्याकरता, शहराकरता, त्याला मला तुम्ही प्लॅटफॉर्म द्या. आणि मला खात्री की मागच्या वेळेला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला, तुम्ही पत्रकारितेचा तुमचा काय अंदाज होता मागच्या वेळेला, तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारा की 64,000 ही माझी मतं होऊ शकतात का मागच्या वेळेला एवढ्या खालच्या ह्याच्यामध्ये. आणि 4थ्या क्रमांकावर तुम्ही असाल अशी अपेक्षा खरंच कोणाचीच केलेली नव्हती. 3ऱ्या क्रमांकावर सगळ्यांची मनसेसारखा पक्षही तुमच्या पुढे निघून 75,000चा पल्ला त्यांनी गाठला. याच प्रकारचं आव्हान आगामी निवडणुकीमध्ये, आता तुमची उमेदवारी निश्चित आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, पण
शिक्का कुठल्या चिन्हावर मारावा लागेल DSKंना मतदान करायचं असेल तर, याची उत्सुकता तमाम पुणेकरांना आहे. काही क्ल्यू? नाही, मी तर आत्ता त्या दृष्टीने परत माझा विचार चालला आहे की मी अपक्षच उभा राहील आणि पुण्याच्या हिस्ट्रीमध्ये अर्थात हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही आहे, पण अपक्ष उभा राहील आणि पुण्याच्या हिस्ट्रीमध्ये कधी अपक्ष निवडून आलेला नाही. मला कायम प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला आवडतं आणि मला कष्ट करून धडपडून मला परत परत त्यात यश मिळवायला आवडतं. मला एडमंड हिरली हा खूप आवडतो. तो एकदा एव्हरेस्ट जिंकायला पहिल्यांदा गेला तेव्हा त्याला पहिल्यांदा नाही जिंकता आला एव्हरेस्ट जिंकताना तो हताश नाही झाला. त्याने मागे वळून पाहिलं, एव्हरेस्टचं शिखर तिथे होतं. त्याने एव्हरेस्टच्या शिखरात सांगितलं, हे एव्हरेस्ट शिखर तू आत्ता हसू नकोस, मला मी दुसऱ्यांदा येणार आहे, दुसऱ्यांदा येईल तेव्हा माझा स्टॅमिना वाढून येईल. पहिल्यांदा तो का पराभव झाला? स्टॅमिनाला कमी पडला. तुझी उंची तेवढीच राहणार आहे, माझा स्टॅमिना वाढणार आहे, कारण मी आता दुसऱ्यांदा येतो आहे. मतदार किंवा लोकसभा किंवा तेच खेळ आहेत, तेच प्यादी आहेत, त्यांची उंची तेवढीच राहील. माझी मात्र विचारधारा, माझे जे स्वच्छ विचार आहेत किंवा विचाराची प्रवृत्ती आहे, मी अपक्ष म्हणून मी टाकेन. परत मी एखाद्या पक्षाचं लेबल लावलं तर परत मला लोक प्रेज्युडाईज करतील. मागच्या वेळेला सुद्धा पक्षाचं लेबल म्हणल्यानंतर लोकांना मला समजून सांगता नाकेनं आलं की तुम्ही याच पक्षात का गेला. माझं तेव्हाही म्हणणं होतं, आताही म्हणणं. मुळे तुमचा हिरमोड झालाय आता, कारण तुम्ही गेल्या निवडणुकीमध्ये बसपचं सोशल इंजिनिअरिंग, त्यांचं सर्वजन हित आहे, सर्वजन सुख आहे, दलितांना, ब्राह्मणांना, उत्तर प्रदेशातल्या ठाकूरांना म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एकत्र घेऊन जी मोड बांधली जाते त्याच्यावर तुम्ही फार आशादायी होता. ते मॉडेल, ते प्रारूप महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकणार नाही असं वाटतंय, किंवा आत्ता बसपची उमेदवारी का नको? नाही, मागच्या वेळेला बसपची जी उमेदवारी होती ती त्यांनी मला सन्मानाने दिली होती. बसपचे मला विचार जे सोशल इंजिनिअरिंगचे ते पटतात. सोशल इंजिनिअरिंग माझ्या रक्तात आहे. आजचा माझा बिझनेस, माझे विचार. मी आज मक्केला धर्मशाळा बांधून झाली DSK ट्रायकॉन नावाच्या कंपनीमध्ये. मी भेंडी बाजाराची मशीद रिपेअर केली आहे. मी जैनांचं देऊळ बांधून दिले आहेत, हिंदू देवळं बांधली आहेत. माझ्याकडे बुद्धांच्या फारशी कामं नाही झाली हे ऑनेस्टली सांगतो, पण जे स्तूप बांधणं म्हणतात ते. तर माझ्याकडे जात धर्म विचार याच्याचा काही संबंध नाही आहे. मी कधी आयुष्यात कोणाला विचारत नाही, मलाही विचारत नाही माझी जात कुठली. मी विज्ञानवादी आहे. तर नॅचरली बसपचं सोशल इंजिनिअरिंग त्यावेळेला जे होतं ते मला आवडलं होतं म्हणून मी तिथे गेलो होतो. आता यावेळेला ते उमेदवारी देतील की नाही मला माहीत नाही आणि मी कोणाकडेच मागत नाही. मागच्या वेळेला पण मी उमेदवारी मागितली होती. नाही, मला यावेळेला अपक्ष म्हणून जास्त इच्छा आहे. पण त्याच्यानं कारण नसताना जे बघितलं मी, त्यांच्या इतके कार्यकर्ते, जसे RSSचे कार्यकर्ते, जसे मार्क्सवादी कम्युनिस्ट लोकांचे कार्यकर्ते, तसेच बसपचे कार्यकर्ते कट्टर आहे. असे कार्यकर्ते कुठल्या पक्षाला मिळतो पक्ष खरंच भाग्यवान आहे की आयुष्यात त्यांनी माझ्याकडे ₹1 मागितला नाही स्वतःचे जेवणाचे डबे घेऊन यायचे. माझ्या डोळ्यात पाणी येतं असे कार्यकर्ते बघून. तर त्याच्यामुळे आज ते मला देतील की नाही माहीत नाही, आणि गेले तरी माझा विचार आहे की मी एक तर अपक्ष म्हणून लढवेल, काही वाटेल तर झालं तरी. हा जो माझा प्लॅन आहे की कुठल्या पक्षाचा शिक्का मारून घ्यायला नको. मी सगळ्या पुणेकरांचा आहे. पक्षाचा शिक्का झाला की हे परत होतं की हा यांचा त्याच विषयाचा त्याला एक शिक्का लेबल बसतो. मी पुणेकरांचा आहे, माझा पक्ष पुणेकर आहे आणि पुणेकर असल्यामुळे मला अपक्ष इतिहास घडू शकतो हे मला दाखवायचं आहे. सर, पण अपक्ष याच्यावर तुम्ही आत्ता या घडीला शिक्कामोर्तब करता आहात, पण महाराष्ट्रातले तमाम प्रस्थापित पक्ष म्हणजे 1, 2, 3, 4 अशी जर का त्याची वर्गवारी आपण केली तर काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी या सगळ्या याच्यामध्ये यापैकी एखाद्या पक्षाने तुम्हाला स्वतःहून उमेदवारी देऊ केल्यास? आता प्रश्न असा आहे की हे दोनच पक्षांना चान्स आहे, एक काँग्रेस आणि एक भाजप. कारण की त्यांच्या युतीची वाटणी पक्की झालेली आहे. मला जे काही राजकीय तोडकं नॉलेज आणि जे म्हणजे मित्रमंडळी आहेत त्याप्रमाणे माझ्या मते कदाचित मनसे पण युतीत आलेली असेल. त्याच्यामुळे याची फाईट भाजप वर्सेस काँग्रेस अशीच राहणार आहे आणि दोन्ही पक्षांची ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे तिथं आशा करण्यात काही पॉईंट नाही. पण काँग्रेसच्या संदर्भामध्ये तर आता विद्यमान असं आपल्याला आता सगळं टीव्हीवर नाही सांगतात, पण त्यांचा उमेदवार ठरला, यांचाही ठरलं. निवडणूक कुठल्याही क्षणी होणार आहे, त्यांच्या तयारी जोरात सुरू झाली. सो ते दोन्ही दरवाजे त्या अर्थाने बंद. आणि त्यांनी तरी त्यांचे जुने कार्यकर्ते सोडून अचानक DS कुलकर्णी त्यांच्या पक्षात जातो आणि घेतो. ते कार्यकर्ते कसे ऍक्सेप्ट करतील की अरे हा कालचा आला म्हणजे आयता आला आणि एकदम तिकीट मागतो आणि ते देतात. हे पण एक दिवा स्वप्नच आहे ना. म्हणजे आपण प्रॅक्टिकल असायला पाहिजे ना की गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या पक्षात शून्य काम केलेलं आहे आणि त्यांच्या पक्षात दिवस रात्र काम करणारी जी मंडळी आहे त्यांचा पहिला अधिकार आहे त्याच्यावर. आणि त्यांना सोडून देण्यासारखं माझ्याकडे असं काय आहे की मी काही पैशाच्या थैल्या घेऊन जाणार आहे. मला मागच्या कुठल्या तरी पक्षातला मी खासदार होतो त्यामुळे मी आता पक्ष बदलून येतोय. सो आय हॅव नो दॅट क्वालिफिकेशन ॲट ऑल की या लोकांनी मला ॲक्सेप्ट करावं. थोडक्यात या सगळ्या पक्षांचं क्वालिफिकेशन, तुमच्या स्वतःच्या क्वालिफिकेशनबद्दल तुम्ही प्रचंड कॉन्फिडंट आहात, पण या पक्षांना हवं असणारं क्वालिफिकेशन ते तुमच्या क्वालिफिकेशनची मॅच होत नाहीये. थोडक्यात या सगळ्या पक्षांचं क्वालिफिकेशन
हे एका नैतिकतेच्या चौकटीत, लोकशाहीच्या चौकटीत बसणार नाही असं सुचवायचं आहे तुम्हाला? नाही, हा तुमचा प्रश्न गुगली आहे, मी यातलं काहीच म्हणत नाही. या लोकांनी, मी तुम्हाला असं काय म्हणलं, माझं क्वालिफिकेशन जे लागतं, कोणी सांगा की त्या पक्षामध्ये, हा दोन्ही पक्षामध्ये काही कपेबल उमेदवार नाही आहेत का? वर्षानुवर्ष काम करणारे, कित्येक आयुष्य त्या काँग्रेस पक्षात आणि आयुष्य भाजपमध्ये घालवलेले असंख्य माझ्यापेक्षा जास्त शिकलेले, जास्त ज्ञानी, जास्त बेस असलेले असे उमेदवार आहेत ना प्रत्येक पक्षात. सो नॅचरली कुठला पक्ष त्यांचा कालपर्यंत जो कार्यकर्ता कष्ट करत होता त्यांच्यासाठी, कोणी आमदार असतील, कोणी माजी खासदार असतील, कोणी त्यांच्याकडचे आज काही कमी आहेत का त्यांच्याकडे, तर ते म्हणतील अचानक हा DS कुलकर्णी येतो, त्यातनं माझ्यावर एक अजून एक घाणेरडा शिक्का, बिल्डर म्हणजे आपल्याकडे बदमाशच धरला जातो, तर बिल्डरला तिकीट दिलं, तर असं कोण पक्ष ओढून घेईल ना? तर नॅचरली माझ्या मते की कुठलाही पक्ष मला हा तिकीट देणार नाही. दोनच पक्ष आहेत पुण्यात लढणारे जे पक्ष आहेत ते, आणि या दोन्ही पक्षाकडे त्यांचे उमेदवार ठरलेले आहेत. दुसऱ्या पक्षाचं मी सिक्रेट तुम्हाला सांगू शकत नाही, दोघांचे उमेदवार ठरलेले आहेत. आणि नॅचरली हे जरी मी त्यांच्याकडे तिकीट मागायला गेलं किंवा तरी ते मला देणार नाही. त्याचं कारण की तुमचं माझं त्यांचा माझा असा संबंध काय, इट्स लाईक अरे वा निवडणूक आली की घुसला माणूस, लोक असं कसं काय देऊ शकतील? पण असे प्रयोग किंवा असे घटना या महाराष्ट्र राजकारणाला नवीन नाही आहेत. म्हणजे पण अशा प्रकारचं नाही आहे, राजकारणातलाच माणूस घेतला जातो. ऐकून घ्या, असा प्रकारचा जो राजकारणात कधी नव्हता, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, किंवा ज्याला राजकारणी बॅकग्राऊंड नाही, की ज्याच्यामध्ये काहीतरी माझ्याकडे भरपूर कार्य करते किंवा असं काही, तर त्याला कशा जीवावर घेणार? शक्ती प्रदर्शन करायचं म्हटलं तर माहिती एकमेव जर का मेरिट मानला तर मला असं वाटतं हरकत नाही. कुठला मेरिट? विनिंग कॅन्डिडेट, DSK इज द विनिंग कॅन्डिडेट असं मी म्हणतो, त्यांनी मानायला पाहिजे. मी म्हणतो मला कॉन्फिडन्स आहे आणि मला त्याच्यामुळे मला एक स्वतंत्र लेबल राहील. बाबा मला कोणाची बांधिलकी राहणार नाही, माझी बांधिलकी शहराची आहे. आणि कोणाचंही राज्य माझे शहराचे प्रश्न सोडवा, त्याचं टेंडरची किंमत तुम्ही ठरवा बाबा, बस, माझं काही म्हणणं नाही. बरोबर. पण तुम्ही या शहरामध्ये, मी सांगतो ही मोनोरेल आणा, मुळामुठा नदीतनं इंदापूरपर्यंत भाजीपाल्याची मी तुम्हाला बोट चालून देतो, की तुम्हाला इकॉनॉमी भरपूर होईल. तुम्हाला याच्यात तुम्हाला मी रस्त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, तुम्हाला घरांच्या किमती खाली आणून देतो, तुम्हाला झोपडपट्टीवाल्यांचे प्रश्न सोडून देतो. बघा तर खरं मला आजमावून. बरं, तुम्ही मला नाही निवडून दिलं तरी मी आजही तुम्हाला प्लॅन द्यायला तयार आहे. मी मीडियाच्या देखत सांगतो, नका मला दे निवडून, चला मी पुण्याकरता हे सगळे माझे प्लॅन पुढे टाकतो. मग मला किंमत द्या ना, बोलवा ना. आम्हाला कुठल्या मीटिंगला बोलवणार? पुण्याच्या डेव्हलपमेंटच्या? मला एंट्री पण नसते तिथे. तर पुण्याच्या डेव्हलपमेंटच्या मीटिंगमध्ये जर माझा इन्व्हॉल्व करायचं असेल तर मला काहीतरी पद पाहिजे, म्हणून मी म्हणतोय ते न घेता जरी तुम्ही ऑनररी बोलल तरी मी येतो आणि शहराकरता धडपडतो. माझा उद्देश खासदारकीचं बिरुद लावायचं नाही आहे. माझा उद्देश जे काही आत्ता माझ्याकडे आहे, मी पिढ्यानपिढ्या निवडणूक नाही लढू शकणार. माझ्या आयुष्यातली ही आता दुसरी आणि शेवटची असेल. नाव आय एम ऑलमोस्ट 63, 4 वर्षांनी 67 होणार आहे. मी काय, मला काही पॉलिटिक्समध्ये जाऊन पैसे कमवायचे किंवा याची कुठली ॲम्बिशन नाही. आज माझे परदेशात 8 ठिकाणी प्रोजेक्ट चालले आहेत. आय एम वेल सफिशियंट. मी जे काही असते माझ्याकडे सगळं आहे, तर मी कशाला या फंदात पडू? तर नॅचरली माझं नॉलेज, दिस इज अ राईट टाईम की 63व्या वर्षी रिटायर होऊन दुसरीकडे जायला पाहिजे. त्याच्याची मी शहराकरता माझं आयुष्य देतो आहे, घरी बसू शकत नाही. तर माझा कोणीतरी सदुपयोग करून घ्या. भले मला खासदारकीचं तिकीट देऊ नका, पण पुण्याच्या प्रत्येक DP आणि याच्यामध्ये RP मध्ये माझे कुठेतरी विचार तरी ऐका. मी प्लॅन देतो, मला ते बोलवतच नाही, पण कसे बोलवतील ना की बाहेरचा फरका पडतो. कुठली जर डेव्हलपमेंटच्या मीटिंग झालं, त्या शहरातले सगळे आमदार खासदार एकत्र येतात. बाकीच्या पद नाही, जबाबदारी नाही. त्याच्याशी तर बिल्डरचा शिक्काच बसतो माझ्या. हो. याच्याच मध्ये म्हणजे तुम्ही मनसेचा आता उल्लेख केला की असा अंदाज आहे की मनसे पण कदाचित सेना भाजप युतीमध्ये सहभागी असेल. पण आज त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब कुणीही केलेलं नाहीये. कदाचित असं होईलही नाही होणार. पण समजूयात की नाही झालं तर मागच्याच निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी माझ्या माहितीनुसार जाहीर असं म्हटलं होतं की तिकीटच मागायचं होतं तर माझ्याकडे का नाही मागितलं. म्हणजे तुम्ही मनसेकडे तिकीट मागावं किंवा मनसेच्या इंजिनावर तुम्ही निवडणूक लढवावी अशी अप्रत्यक्ष इच्छा राज ठाकरेंनी देखील व्यक्त केली होती. सिच्युएशन काही एक वेगळी असली, स्वतंत्रपणे मनसे रिंगणामध्ये उतरली आणि तुम्हाला तिकीट देण्याची इच्छा व्यक्त केली तर कदाचित तुम्ही मनसेचे उमेदवार असाल. नाही साहेब, मी ऑलरेडी मागच्या वेळेला मी बसपकडे तिकीट नाही मागितलं. ते चांगल्या हेतूने माझ्याकडे आले आणि पहिले 12 वेळा मी त्यांना नाही म्हणालो, कारण की हा प्रांत माझा नाही की आपण हे कुठल्या ह्याच्यात हात घालायचं. पण ज्यावेळेला 13 वेळा ते आले ते म्हणले की आपण पण उतू नये मातू नये, की ते म्हणतात काहीतरी असेल. आणि त्याच्यामुळे मला ती टेस्ट मिळाली. जर मला बसपेनी सन्मानाने तिकीट दिलं नसतं बोलून तर मी इलेक्शनला लढलो नसतो. त्यांचे माझ्यावर उपकार असे की मला समाजाची नाडी कळली की समाजाला असं नाही आहे पैसेवालाच इलेक्शन लढू शकतो, जिंकू शकतो, एखादा राजकीय पार्टीचाच म्हणून निवडून जिंकू शकतो असं नाही आहे. हे मला अनुभवाने दिसलं.
सांगितलं. ज्यावेळेला मी IBN लोकमतपुढे एवढी ती निळ्या कापड्यातल्या पैशाची थैली होती, जस्ट सभेवर आलं होतं आणि वागळे साहेब आले होते आणि मी जस्ट गोळा केलेले पैसे दाखवले. तर अशा प्रकारे या झोपडीवाल्यांना सुद्धा आज वाटतं की एक चांगला माणूस यावा तिथे. माझ्यासारखे असंख्य चांगले आहेत, माझ्यापेक्षा शेकडो चांगले पुण्यात आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण ह्या अग्निदिव्यात हात घालायला नको म्हणतात ते, की असं राजकारणात यायचं उभं राहायचं. त्यामुळे चांगली लोक या राजकारणात यायला पाहिजेत आणि चांगली लोक प्रत्येक पक्षात यायला पाहिजेत. तुमचा जो प्रश्न आहे की मनसेने जर हे केलं तर हा जरतरच्या प्रश्नामध्ये टीव्हीच्या इंटरव्ह्यूमध्ये अशी काही उत्तरं देणं हे सगळ्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. एक तर तिसरं असं की मला माझं आपण कसं आहे की मी बिझनेसमध्ये आहे, मला माझा प्लॅन कळतो, अंदाज कळतो, मला माहिती की यातलं काही होणार नाही आहे. मग उगाच एखादा हावरडासारखं हां मी त्यांनी दिलं तर येईल असं का म्हणायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की मला कुठलाही राजकीय पक्ष जवळ घेणं शक्य नाही. माझे जे विचार आहेत, माझा जो आचार आहे ते मला, आणि माझा बिझनेसचं लेबल आहे, जणू काही मी एखादा स्मगलरच आहे असं तर लेबर आहे पिक्चरचं, तर कोणी मला जवळ घेणार नाही. आणि मला ते ॲम्बिशन नाही आहे ना. माझं म्हणणं आहे की माझे विचार पुण्यातल्या तरुणांना पटवू दे, झोपडीवाल्यांना पटवू दे, मध्यमवर्गीयांना पटवू दे, आणि या सगळ्यांना पटल्यानंतर यांनी म्हणू दे आम्हाला DSKना मत द्यायचं. तर मी माझ्या कर्तृत्वावर येईल, मी दुसऱ्यांच्या पंखाखाली का येऊ? मी माझ्या कर्तृत्वावर जर नाही येऊ शकलो तर माझं त्यात काहीच नुकसान नाही आहे, तरी मी कार्य करत राहील. पण जर मी आता कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं तर परत तो विषय की माझी बांधिलकी राहील, मी माझा पक्ष पूर्ण आहे. उद्या जर मी कुठल्या पक्षातर्फे जर उभं राहिलो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याच चौकटीत बसायचं आणि याच चौकटीत काम करायचं, तर परत लिमिटेशन येईल. मला राजकारणात करिअर करायची नाही आहे. माझ्या घरातलं कोणी सगळे मला आज विरोध करतात. मला सध्या तुम्हाला हे पण प्रामाणिकपणे सांगतो 99.99% मी उभा राहील. पण पॉईंट नॉट 1 माझ्या फॅमिलीने आणि माझ्या बायकोने जर जबरदस्त दम दिला तर मी माझं घर मोडून त्या बायकोचा डायव्हर्स घेऊन या इलेक्शनला नाही उभं राहणार. घरातल्या कोणाचंही म्हणणं की तुम्ही या गोष्टीत तुमचं हे काम नाही, तुम्हाला झेपणार नाही, स्वभाव, ते खरं बोलणं, ते करप्शनच्या विरुद्ध बोलणं, तुम्ही मरून झालं एक दिवशी या विषयात. त्यांचा विरोध आहे. मी त्यांना सांगतोय की काही झालं तर त्याला मी या शहराकरता करेन. त्यामुळे मला कुठल्याही पक्षाच्या बंधनात अडकलं गेलं तर नॅचरली या पक्षातर्फे उभं राहील. त्यांच्या ज्या काही पॉलिसी असतील त्या मला ब्लाइंडली यस कराव्या लागतील. आणि ब्लाइंडली यस करणं म्हणजेच मी माझ्या आत्तापर्यंतच्या आचरणाच्या विरुद्ध वागण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की अशा धुसर आहे, माझा पिंडही नाही आणि अशा धुसर आहेत. असं मला पुण्याकरता काम करणारा जर कोणी पक्ष म्हणला की तुला फ्रीडम आहे, आमच्या पक्षाचं तुझ्यावर कुठलंही बंधन नाही, तर आय मे थिंक असं कोण सांगणार. म्हणजे उगाच दिवा स्वप्न का बघायचे. त्याच्याऐवजी जो काही वेळ आहे, तसं मी फेसबुकमधनं तरुणांना जवळ करतोय. पुढच्या 28 तारखेला तरुणांचा मोठा मेळावा आहे. या सगळ्यांच्याकडे मागणं काय, मी बघा माझ्या कुठल्याही मागच्याही स्टेटमेंटमध्ये कुठल्याही, आत्ता परवा माझा टीव्हीवर वादविवाद हाच झालं. त्यांनी मला सांगितलं टीव्हीवर 2 दिवसापूर्वी की तुम्हाला जर हे टेकड्या फोड आणि हे सगळे भ्रष्टाचार लोक माहिती त्यांची नावं सांगा. तुम्ही माझ्या तोंडून का नावं बदलून घेता? सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही माझ्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवता? आणि मला बिल्डरचा रिप्रेझेंटेटिव्ह का म्हणता? मी काय त्या टेकडी फोडवरचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे का? अशा प्रकारे हे जे लोक आहेत हे काही ना काहीतरी तुमच्यावर आरोप करत राहणार किंवा सांगणार, तर मला हे शक्य नाही. मला जे इंडिपेंडेंट माझं नॉलेज आहे ते वाटायला कोणीतरी द्या. मला कोणाच्याही मागच्या इलेक्शन नाही मी हा किती पैसे खातो त्याची काय भानगड आहे. मला कुठल्या प्रकारे असा गाजलेला खासदार नाही व्हायचा आहे की लोकसभेत मी रोज नवीन एक भानगड काढेल. मला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे. ते करणारे मीडिया आणि शेकडो खासदार आमदार आहेत, त्यांचे ते करत राहतील. मी पॉझिटिव्ह काय करेन, मी क्रिएटिव्ह काय करेन, मी पुण्याला नवीन काय देतो ती मला संधी द्या. तर ते फार सोपं आहे. 2-4 खबरे हाताशी ठेवायचे, रोज साले पेपर मागवायचे आणि मस्तपैकी टीव्हीवर पब्लिसिटी मिळते, पेपरला मिळते. आज याची भानगड, उद्या त्याची भानगड. इतिहास हा उगाळायचा नसतो, इतिहास हा गाळायचा असतो. यू हॅव टू विड्रॉ फ्रॉम द इतिहास. इतिहास गाळा, उगाळू नका, चला पुढे. कोळसा किती उगाळला तरी काळा असतो का? त्या कोळसा गेटच्या मागे लागतो. मी कालचे काही हे पानं उलटू शकत नाही इतिहासाची. मग माझ्याकडे आज माझं लिमिटेड उद्देश. पुणेकरांना मला दिल्लीत जाऊन अपक्ष म्हणून कोणत्या घोडेबाजारात जायचं नाही. मला पुण्याकरता काम करायचं आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ त्यांच्याकडे मी घेऊन जाईन, मी प्रपोजल देईल. मला क्रेडिट पण नको हे पण जाहीरपणे सांगतो की मला त्याच्या पुढची इलेक्शन लढवायचे नाही. फक्त माझं प्रपोजल आहे खासदार तुमच्या नावावर खपवतो, क्रेडिट तुम्हाला देतो, प्रिपेअर बाय, डन बाय त्या माणसाला देतो, त्या पार्टीला देतो जी सत्तेत असेल ती. फक्त तुम्ही हे अंमलात आणा. त्या टेंडरच्या कॉस्टवर पण मी काय बोलत नाही. आता अजून काय उघड बोलू मी. अशी संधी जर मला मिळाली तर त्या संधीचं सोनं होऊ शकेल. आणि ती संधी नाही मिळाली तरी माझी सारखी धडपड विचार चालूच असतात. पण जर खासदारकीचं संधी मिळाली तर पुणे शहराच्या प्रश्नामध्ये मला अधिकारवाणीने जाता येईल. त्यांना प्रत्येक पुण्याच्या पॉलिसीमध्ये
माझं मत घ्यावंच लागेल, त्यांना माझं निदान मत घेऊन ऐकावं लागेल. अंमलात नाही आणलं तर मला परत लोकांचा आधार घेता येईल. पण मी असं काही होऊनच देणार नाही, बिकॉज मी शून्यातनं विश्व उभा करणारा माणूस आहे की हाऊ टू हँडल द सिच्युएशन. नको ना, तू मोठ्या बापाचा क्रेडिट तुला घे, पण बाबा रे ही योजना अंमलात आण रे, काही नुकसान नाही. अशा प्रकारे ज्यांना एक पॉझिटिव्ह मतदार राजाला, पुणेकरांना एक खुलं आवाहन यासाठी करता आहात की बाबा मला एक संधी द्या आणि मी सगळे हे तुमचे प्रश्न, त्याच्यासाठीचा पुण्याचा एक डेव्हलपमेंट प्लॅन आणि सगळं करून टाकवेन. पण गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही वाईट अनुभवांबद्दल बोलत नाही आहात. तुम्ही सगळं म्हणताय की मला लोकांनी पैसे दिले, ती पांठीलावाल्यांनी माझ्यासाठी 500 रुपये दिले, मी ती सगळी पुतळी रीती केली. पण सर, याच पुण्यामध्ये हेच अनुभव पाहायला मिळालेत की अनेक अगदी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी आमची सोसायटी रंगवून द्या, सोसायटीमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून द्या, किंवा आमच्या ठिकाणी अमुक एक समाज मंदिर बांधून द्या, रस्ता करून द्या, काय तिथे त्याला पाण्याची व्यवस्था करून द्या, असं खाजगी सरकारी निधीतून तुमच्या खिशातनं करून द्या. हे सगळे प्रकार पुण्यातनं घडल्याचं आपण पाहिलेलं आहे. यातला कुठलाच अनुभव तुम्हाला आला नाही? आले ना. मी हे जाहीर भाषणात सांगतो. मी या पांढरपेशांत मध्यमवर्गीय म्हणतो की कशाला झोपडीवाल्यांना नावं ठेवतात. ते बिचारे म्हणतात 5 वर्षातनं हा मसोबा उगवतो एकदा, आणि काय देणार आहे आम्हाला माहिती, आमच्याकडं काही करणार नाही. काहीतरी खायला प्यायला आणि एखादी नोट देतो महात्मा गांधीची, तर आमचं काय चुकतं? ऑन द कंट्री आम्ही त्याच्याशी ऑनेस्ट राहतो, त्याला मत देतो. बरोबर, आमचं काय चुकतं हे त्याचं एक प्रकारे म्हणणं आहे. तुम्ही सुशिक्षित लोक सगळ्या अशा प्रकारे सोसायटीत मागण्या करतात. माझ्याकडे केल्या, मी म्हणलं मला नका मतात. आणि तुम्ही जर केअरफुली पाहिलं माझा मागच्या इलेक्शनचा प्रवास, तर मी मॅक्झिमम झोपडपट्टीत दिला की ज्या अशा सोसायटीमधनं माझ्या तुम्ही कोथरूड बिथरूडला बिलकुल सभा नाही झाल्या, कुठेही नाही झाल्या, की जेणेकरून यांच्या डिमांड येतील. आणि मला लाज वाटते या पांढरपेशांची की तुम्ही कशाच्या जीवावर तुम्ही चांगले राज्यकर्ते मागता, आणि मग तुम्हाला अण्णा हजारेंच्या कॅन्डल लॅम्पमध्ये भाग घ्यायचा नैतिक अधिकार काय? कशा करता तुम्ही असं बघता? तुम्ही रेल्वेत जाता, जागा नाही मिळाली की टीसीला कोपऱ्यात पकडता, पैसे देता आणि घेता. मुलाला कॉन्व्हेंट शाळेमध्ये देणगी द्यायला मागता. पांढरा कोटवाला डॉक्टरला 1.5 कोटी रुपये मेडिकलची ॲडमिशन आहे, तो सगळं गरिबांना मारून टाकतो, तो तरी काय करणार अशी परिस्थिती आहे. काळा कोटवाले तारखेवर तारखा घेतात, न्याय त्या गरिबांना मिळत नाही, मध्यमवर्गीयांना मिळत नाही. सगळीकडनं माणूस कोंडला जातो. मग जे काही लोकांच्याकडे आज पैसा आला आहे त्याला BMW गाडी उडवायची 1-1 कोटीची, आणि पूर्वी हँडल फ्लॅटला खाली करावं लागायचं, काच खाली करायला. आता फार सोपं झालं, बटन खाली करतात ना, पाण्याची रिकामी बाटली रस्त्यावर फेकतात. व्हॉट यू हॅव कल्चर? तुम्ही रस्त्यावर थुंकता, रस्त्यावर पाण्याची बाटली टाकता, तुमचं कल्चर आहे कुठे मला सांगा ना. अशा प्रकारे यांच्यावर मी प्रत्येक सभेत बरसत असतो, बोलत असतो. डॉक्टरांच्या सभेत डॉक्टरांचे 70% डॉक्टर बिघडले, त्यांचं चूक नाही, कारण की 1.5 कोटी 1 कोटी ते 1.5 कोटीचं डोनेशन, त्याच्यापुढे 5 वर्ष MS पर्यंत व्हायचं. त्याच्यानंतर बिल्डरकडे आलं की तो जागा घ्यायला परत 1-2 कोटी मागणार. तर गरिबाला कुठनं औषध देणं? मग हे सायकल तोडायची की नाही कोणीतरी? आज मी 1 महिना अमेरिकेत होतो, माझी मुलगी आजारी होते म्हणून तिथले आम्ही हॉस्पिटलचं बघितलं, इन्शुरन्स सगळं कव्हर होतं, 1 रुपया नाही खर्च आला मला, आणि अतिशय उत्कृष्ट ट्रीटमेंट मिळाली. या देशामधल्या गरिबांना काही वाली द्यायचा की नाही, या दृष्टीचक्रातनं डॉक्टर म्हणतील आम्ही तरी काय करावं, वकील म्हणतील आम्ही तरी काय करावं. वकील मला मुंबईतलं म्हणतात की तू देतो का मला ऑफिस 10 लाखामध्ये, तू मला फ्लॅट देतो का, मी काय रोज पुण्याहून अपडाऊन करू का, तुम्ही मला फ्लॅट 5 कोटीला देणार, मग तुझी फी किती लावायची? असे खूप छोटे मोठे प्रश्न आहेत. आमच्या बिल्डिंगमध्ये खूप छोटे मोठे प्रश्न आहे की घराच्या किमती कशा वाढतात, आणि या सगळ्यातनं सुटका करायची असतील तर कोणीतरी विचारमंथन व्हायला पाहिजे. आज एक DS कुलकर्णी पुढे उद्या आला. माझं म्हणणं आहे की प्रत्येक पार्टीमध्ये 15 ते 20% चांगली लोक घुसली पाहिजे की ज्यांना पैशाची इंटरेस्ट नाही, राजकारणातल्या पदाची इंटरेस्ट नाही. आणि मग सगळ्या प्रत्येक पार्टीला एक 10-15% लोक आले ना चांगले, आपाप याच्यावर दबाव गट होईल आणि वाईट लोक बाहेर पडतील, आणि याच्यातनं काहीतरी विचारमंथन काहीतरी वेगळं मिळेल. आजही प्रत्येक पार्टीत चांगले लोक आहेत म्हणून ते चाललं आहे. सगळेच जर दुर्जन झाले असते तर हा देश रसातळाला गेला असता. आज 5-10% चांगले लोक या देशात आहेत, प्रत्येक पार्टीत आहेत, आणि म्हणून थोडं का होईना बॅलन्सिंग चाललेलं आहे. म्हणून ह्या चांगल्या लोकांची संख्या वाढवली पाहिजे. मला माहिती आहे की ओंजळवर पाणी उकळून समुद्र नाही शुद्ध होणार, लालेचे वाक्य आहेत असून झाले पुण्यामधले. तुरटी फिरूनही समुद्र नाही शुद्ध होणार, बुडवर माती बाजून धरतीची कीड नाही मरणार. पण प्रत्येकाने मुठमुठ भाजली, प्रत्येकाने जर समुद्राचं पाणी उकळायला घेतलं तर काहीतरी फरक पडेल. प्रत्येकाने या यज्ञात पुढे यायला पाहिजे. आणि म्हणून माझ्यासारखे ज्याला मला काही गरज नाही या वयामध्ये, वास्तविक छानपैकी घराघरात मस्त बसलं पाहिजे, माझी जिथे जिथं कामं चाललीत परदेशात जाऊन बसायला पाहिजे. मग जीव तुटतो की अरे आपण फुटाणे विकत होतो, चण्यामे विकत होतो, त्या कसबा पेठेला आपण परत का देणार? आज छोट्या लोकांनी, कोणी माझे पेपर विकत घेतले, कोणी टेलिफोन पुसून घेतले, कोणी घर रंगवायला दिलं, त्या लोकांना मी परत काय देणार आहे?
आज मला समाजाने बँकेने 500 रुपये कर्ज दिलं, त्या मी बँकेच्या लोकांना काय सांगणार आहे की आज तुम्ही बँक कशी चालवायची, कशी तरुणांना इतरांना का नाही मदत करत. त्यांचे हात बांधले. NPA अकाउंट, गव्हर्नमेंटचे रूल, RBIचे रूल, ह्या प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम आहेत. मग आपल्याकडचे जे नॉलेज आहे, मी आत्ता 100 स्वप्न दाखवली, त्यातली मित्रांनो 3 खरी करू शकले तर 3 तरी मी पुढे गेलो. समजा कदाचित परत मला प्रेशरने 97 नाही करता येणार पूर्ण, 3 तरी झालं तरी, पण ही 100 स्वप्न जर रस्ता करून दिल्यानंतर पुढच्या इलेक्शनला जो खासदार होईल, ही हॅज टू फॉलो इट. सो दॅट इज द ओनली इंटेन्शन. पण सर प्रत्यक्ष म्हणजे हे सगळं तुम्ही एवढे प्लॅन तुम्ही बोलून दाखवता, शहराच्या एकूण विकासाच्या संदर्भातले, पुणेकरांच्या विकासाच्या संदर्भातले, काही व्यापक पातळीवर शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा आहे, परवडतील अशा घरांचा मुद्दा आहे जो की फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही आहे. हे सगळे प्रश्न आणि या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एक धोरणात्मक रेटा पण गरजेचा आहे. आणि हा धोरणात्मक रेटा काही फक्त निवडणुकीच्याच मार्गातून तयार होईल असं नाही, तो कंटिन्युअसली 5 वर्ष निवडणूक नसतानाही प्रत्येक वेळी तो करावा लागेल. प्रश्न असा विचारला जातो की DSK या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजे तुम्ही वेळोवेळी जिथे जिथे जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही जाता, तुम्ही याच्यावर आगडपाखड करता, टीका करता, एक पर्याय समोर ठेवता, पण प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन काम करणं, राजकीय काम करणं, युनिट पातळीवर, वॉर्ड पातळीवर, मतदारसंघ निहाय, हे सगळी जी काही राजकीय यंत्रणा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठे दिसत नाही. त्याचा फटका नाही का बसणार? नाही. राजकीय तुमच्या सगळ्या प्रेसच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने म्हणजे बारसं अटेंड करणे, स्मशानभूमी अटेंड करणे, सारखं काही ना काही कार्यक्रम करणे, वह्या वाटप कर, कुबड्या वाटप कर, त्याच्या पलीकडे मी आहे. तुम्हाला माहिती आहे मी शिक्षण सम्राट नाही झालो, माझे 3 कॉलेज बघून या. आज तिथे दरवर्षी 17 कोटीचं लॉस खातो मी. मला माहिती आहे की तो 2 वर्षांनी लॉस बंद होईल, पण असं कॉलेज काढलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग की माझ्या तरुणांना नोकरीची भीक मागायला नको, करून दाखवलं. 1 नाही 2 नाही 3 कॉलेज काढले. शेतकऱ्यांच्या करता शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, त्याच्यातला एक प्रकार लक्षात आला की त्यांना एक जोडधंदा म्हणून गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध विकतात. बिचारे घरच्या कच्च्या बच्च्यांना देऊन त्यांच्याकडे साधारणतः एक लोटीभर किंवा काही शेतकऱ्यांच्याकडे एक कळशीभर दूध उरतं. ते दूध त्या दूध डेअरीचे लोक त्यांच्या गावात जेव्हा कलेक्शनला येतात, त्या गावात कलेक्शनला आल्यानंतर तो दूध डेअरीवाला ते दूध घेतो आणि त्याला पैसे 15 दिवसांनी देतो. 15 दिवसांनी देताना दूध डेअरी सांगते तुझ्या दुधात युरियाच होतात, तुझ्यात पाणीच जास्त होतं. अरे हा प्रकार काय? एकमेव शेतकरी असा आहे की त्याच्या कोथिंबिरीचा भाव आजही पुण्यामध्ये रुमालाच्या खाली बोट धरलं जातं की किती रुपये धर, त्याला भाव ठरवता येत नाही. मग आम्ही या दूध कलेक्शनसाठी आम्ही रोबो शोधून काढला, DSK मिल्कोट्रॉनिक कंपनी. आज आम्ही प्रॅक्टिकल काम करतोय आणि तो रोबो शोधून काढला आणि आता आज हा पहिला रोबो प्रभात दूध डेअरी घेते श्रीरामपूरची, आनंदची बोलणी चालली. महाराष्ट्रामध्ये प्रयत्न चाललाय, कधी घेतील माहीत नाही. आता गावात तो छोटा रोबो आहे, सोलरवर चालेल. गावात दूध डेअरीच्या त्या रोबो जिथे कलेक्शनला जातात त्या टेम्पोत घेऊन जातात, तिथे हा रोबो घेऊन जा, त्याच्यात तुमची कळशी लोटा काय ठेवा, कॉम्प्युटरचा सेन्सर असेल, युरिया असेल तर सांगेल युरिया आहे, पाणी असेल तर सांगेल पाणी आहे, किती लिटर झालं, किती पैसे झाले, किती कर्जाचा हप्ता कापायचा, ऑन द स्पॉट पैसे काढला, शोधून लावला कामाला. दुसरं आम्ही आज ग्रामीण भागातनं 30 कोटी खाते उघडायचे सरकारला आणि प्रत्येक पैसा नरेगा असं कुठला असं शेतकऱ्याला त्याच्या बँकेतनं द्यायचा आहे. यांच्याकडे कुठलीही यंत्रणा नाही, खाते उघडली जात नाही. आम्ही ॲप्लिकेशन डिव्हाइस शोधून काढला. नगर जिल्ह्यात तुम्ही जाऊन बघा 50,000 खाते उघडून दिले. आज ते काम बघून मला छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे सगळी 3 कोटी खाते उघडायचं काम मिळालं. माझी माणसं इथं काम करतात. आता या शेतकऱ्यांना त्या गावातल्या छोट्या मुलांना रोजगार मिळणार, प्रत्येक गावातल्या. मी हा ॲप्लिकेशन डिव्हाइस ताब्यात दिला, सुरू झालं खाते उघडणं. सो मी प्रॅक्टिकल करून दाखवत आहे. मी 3 लाखात 3 खोल्या, 4 लाखात 4 खोल्या विश्वाला देऊन दाखवल्या की असं नाही बोलून नाही दाखवलं. आता माझे काही नवीन पुण्यातले प्रोजेक्ट येते ते आता सस्पेंड जाईल, पण मी माझ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बोटी फिरून दाखवणार आहे. माझ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मी ट्राम फिरून दाखवणार आहे. माझी तयारी जोरात चालली. सो प्रॅक्टिकली मी करतोय. आज मला 64,000 झाडं नाही लावता आली, हे पण प्रामाणिकपणे इलेक्शनला सांगणार आहे. पण जागा देतात पण 48,000 झाडं लावून झाली. आम्ही जेवढी मतं तेवढी झाडं म्हणाला. आजही आम्ही आव्हान करतो की मी झाडाचा खड्डा खत लावून देतो, फक्त मला एक पेपरवर सही द्या की पुढची 5 वर्ष जगेल. त्या माणसाने ते झाड जगवलं पाहिजे. लोकांना वाटतात की झाड लावलं तर ते उद्या मोठं झालं बिल्डिंग बांधायची म्हटली तर कापाला इथं परवानगी मिळत नाही, NGO त्रास देतात, लोक त्यालाही नाही म्हणतात. आज आम्ही झाडांकरता 48 झाडांवर पोहोचलो. आमचं फाउंडेशन सगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या देतो. शैक्षणिक आहे, त्याच्यानंतर मेडिकलच्या आहे, स्पोर्टच्या आहे. आज मी क्रिकेटचा IPL लीगला नाही गेलो, पण माझा DSK शिवाजी रोज नंबर 1 जिंकतो. मी मैदानी खेळ आणला, आज आमच्या टीम कायम जिंकत असतात. सो वी आर डुईंग द प्रॅक्टिकल. त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी दरवेळेला समारंभात शायनिंग करायचं, त्याच्यापेक्षा मी आज प्रॅक्टिकल काम, स्पोर्ट्स असू दे, एज्युकेशन असू दे, त्यानंतर हॉस्पिटल असू दे, मेडिकल असू दे, आज मी करतो आहे. आणि ते डोळ्यांनी बघा, ओपन आहे माझा कारभार. माझ्या वेबसाईटवर जा, कुठेही जा, लपवत नाही आहे.
सर पण प्रत्यक्ष पुण्यातले आत्ताचे सध्याचे गाजत असलेले प्रश्न जे आहेत, डेव्हलपमेंट प्लॅनचा मुद्दा आहे, इथल्या टेकड्यांच्या भवितव्याचा मुद्दा आहे, शहराच्या बकालीकरणाचा मुद्दा आहे, इथल्या वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा आहे. खास करून आता डेव्हलपमेंट प्लॅनची ज्यावेळी अत्यंत वादंग माजलेला आहे त्याच्यावर DSKचं काय म्हणणं आहे हे त्यांना कोणी बोलवत नाही, मी मान्य करतो. आणि पेपरमध्ये कुठली गोष्ट छापायची तर काय सांगू तुम्हाला टीव्हीवर, आणि तरी मी मांडतो ऐका ना, तो डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही दम नाही हो. म्हणजे माझा कधी कधी असा प्रश्न पडताना मी कंटाळून जातो. पुणे शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आला आहे तो परत करायचाच नसतो. हा मूर्खासारखा सेकंड प्लॅन कसा आला, त्याला काही एक्सपायरी केव्हाच झाली त्याची एक्सपायरी. आज लोकांना आपण काय करतो हेच कळत नाही, टेकड्या तोडीचं काय करतो हे कळत नाही, घरांची किमती हे कळत नाही. मी जीव टाकून जिथे जिथे संधी मिळतं. आता मी काय करू, मी काही अण्णा हजारेसारखा उपवास करू शकत नाही, बरोबर आहे, कारण माझा तो पिंड नाही की मी, आणि केलं तर मी एकटा बसेल आणि मला कोणी विचारणार पण नाही कुत्रा, हे पण लक्षात घ्या. सर असं कसं म्हणतात, अरे काय त्याला अर्थ सांगा ना, की हे लोकांचे काही डोळे उघडणार आहेत का? मला राजकीय पोळी नाही भागायची आहे. मी आज जिथे जिथे प्रमोटर बिल्डर असोसिएशनला लेक्चर देतो, टी व्हीवर संवादात देतो, पेपरवाल्यांना मुलाखत देतो. हे लोक काय करतात, निवेदनं देतात. मी काय करतो तेच करतो, प्रत्येक गोष्टीला सांगतो, मला बोलवा सांगतो. मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा हे टाउन प्लॅनिंगचे रूल किंवा त्या टाउनशिपचे रूल आहेत, आमचा धनंजय कायम तिथे बसलेला असतो. आम्ही ॲक्च्युली अथॉरिटीच्यावर डिस्कस करतो आणि गव्हर्नमेंट ऐकतं नाही, ऐकत नाही, चिकार सुधारणा करतोय. पण इश्यू काय असतो, तो डीपीचं रिझर्वेशन. अरे ते मेलेलं मड आहे, 1957 सालापासून डीपी होत आहे. हा जो डीपी आहे आत्ताचा जो चालू आहे डीपी, तो आत्ताचा डीपी 73 साली तयार करण्यात आला. पूर्वीचा जो आता एक्झिस्टिंग आहे तो 76 साली सजेशन ऑब्जेक्शनला आला. 80 साली लागू व्हायला पाहिजे होता 1 जानेवारी 80ला. 31 डिसेंबर 90ला एक्सपायरी डेट होती त्याची, तो लागूच झाला 86ला, 4 वर्ष राहिला असताना. म्हणजे 73 सालच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरनी पुण्याची पॉप्युलेशन किती असेल या बेसवर तो डीपी बनवला. त्याला काही अर्थ नाही, बरोबर आहे, त्याची जी पॉप्युलेशन बघितली. आता 1 जानेवारी 90ला तो एक्सपायरी डेट झाला नाही. 2013ला आजही तुमच्या या गल्लीमध्ये जर मी बिल्डिंग एखादा बंगला इथं पुढचा तो पाडला आणि बांधली तर ते रूल 73चे लागतात मला. मग तुम्ही ते बदला ना. तुम्हाला आजच्या डीपीमध्ये हे रिझर्वेशन उठवलं आणि ते रिझर्वेशन उठवलं, त्याचा टक्का 1%. तुम्हाला हे कळतच नाही की पुण्याची आडवी ग्रोथ करण्याकरता आता बाहेर जायला पाहिजे. इथे तुम्हाला नवीन इथे काही राहिलं नाही आहे. डीपी म्हणजे काय हो, की मायक्रो डीपी, रिजनल प्लॅनने एक लँड यूज केलेलं असतं की इथे घरं बांधा, इथे ओपन स्पेस सोडा. डीपी पुढे जातं की तुम्हाला एवढ्या लोकसंख्येला हॉस्पिटल किती लागेल, मैदान किती लागतील, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन किती पाहिजे, फायर स्टेशन किती पाहिजे, पाण्याचं काय करायचं, ड्रेनेजचं काय करायचं, पॉप्युलेशन गृहीत धरून त्याप्रमाणे आता ह्या जुन्या शहरामध्ये तुम्ही कुठला नवीन डीपी लावू शकता. आता इथे तुम्हाला कुठे जागा आहे का, तुमच्या पॉप्युलेशनचे सगळे अंदाज चुकलेले आहेत आणि मग उगाच काहीतरी तो डीपी लावायचा म्हणून त्याने काहीतरी इकडचे तिकडचे दुकानदारी करण्यासारखे रिझर्वेशन बदलले. मूळ मुद्दा लक्षात घ्या की शहरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर टोटल पुणे शहराला नवीन डीपी तयार करावा लागेल, जो अशक्यप्राय आहे. जगभर नेहमी तिथे त्या वर्तुळाभोवती फिरत नाही, तुम्हाला पूर्ण बाहेर खेचून काढायला पाहिजे. जे मुंबईच्या भोवती कोणी फिरलं नाही, नवीन मुंबई छान डेव्हलप केली. दिल्लीच्या भोवती कोणी फिरलं नाही, करोलबागमध्ये नवीन दिल्ली त्यांनी डेव्हलप केली. हैदराबादच्या जुन्या हैदराबाद गावठाणाला कोणी हात लावला नाही, सायबराबाद डिक्लेअर केलं, नवीन हैदराबाद केलं. हैदराबादच्या जमिनीचे रेट वाढत नाही. हे शहरात व्हायला पाहिजे. पूर्ण आडवं बाहेर काढा, शहराच्या नादी लागू नका, कुठलाही रूल बदलू नका, कुठलाही नवीन डीपी तयार करू नका. इथं काही होणं शक्य नाही, तुम्हाला जागा वाढवायला चान्स नाही आहे, काही नाही आहे. मग तुम्ही अशाला शहर कसं बाहेर काढायचं, आडवं हॉरिजेंटल ग्रोथ. आता हॉरिजेंटल ग्रोथ करताना 100 किलोमीटरपर्यंत तुम्ही भले ते शहराला हद्दीत घ्या नका घेऊ, पण 100 किलोमीटरपर्यंतचा मायक्रो डीपी तयार करा. हे नुसते आरपी तयार करतात रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅन एवढंच सांगतो, इथे शेती आहे, इथं रेसिडेन्शियल. तुम्हाला पुणे शहरात जे मायग्रेशन होणार आहे ते मायग्रेशन आत्ताच 60 लाखाची लोकसंख्या संबंध जिल्ह्याची मिळून ती येत्या 10 वर्षामध्ये 1,20,00,000 होईल. हे 1,20,00,000 मावतील कुठे आहे, ते शहराच्या आसपासच आहे ना. तर तुम्ही आत्ता करा ना, एक रिंग करा आणि पुणे शहराच्या हद्दीच्या बाहेर तिथं तुम्ही जर डेव्हलपमेंट नाही केली तर जे 17 गावाची वाट लागली, 17 गावाचा डीपी अजूनही नीट फायनल झाला नाही, तशीच वाट आत्ता जिथे हे टेकड्या फोड होतं की ज्याच्यावर कुठलाही कंट्रोल नाही, असं सगळीकडे गुंठेवारी सुरू झाली आहे. जमेल तिथे टेकड्या फोडल्या जातात, जमेल तिथे घरं बांधली जातात, 4 मजली 5 मजली. 2 बिल्डिंगमध्ये ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकणार नाही, 2 बिल्डिंगमध्ये सूर्याचा उजेड पण येणार नाही. अशा प्रकारे ही अनग्रोथ वाढ तुम्ही थांबू शकत नाही. कारण तिथे बिचारा त्या तलाठ्याकडे, कलेक्टरकडे, प्रांताकडे ना JCB मशीन आहे, ना इंजिनिअरिंगचा स्टाफ आहे, ना
आर्किटेक्टचा स्टाफ आहे. सर हेच सगळे तुमचे परखड विचार या हे सगळ्या मांडतो सारखे आहे, पण ते ऐकायला रोज नित्यनेमाने एक पर्याय म्हणून जे पुढे आपण हे सगळं लिहून पण पाठवतो. आमचा भावी लोकप्रतिनिधी मी तुम्हाला लिहून पण पाठवतो. कोणी पेपरवाले त्याच्यात छापताना जे वार्ताहर मुलाखत घेतात ना, तर तेही घाईघाईत घेतात, काहीतरी तिसरंच एखादं वाक्य बदललेलं असतं. आणि त्यामुळे मी काय ठरवलं की बाबांना हे सगळं नॉलेज वाटायला मला संधी द्या, मला कोणी होणार नाही. आता मी लिहून तरी किती पाठवू, नाही छापतच नाही तर मी काय करू. पण सर तुमच्या समर्थकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी माझ्याकरता माझं फेसबुक चालू आहे, हे सगळं टाकतो मी. तुम्ही माझं फेसबुक बघा, त्याच्यावर मी सारखे विचार टाकतो. हे पुण्याचे सगळे विचार टाकलेत, BRTचे टाकलेत, तर फेसबुकवर माझ्या मतदानावर टाकत असतो. पण मला एक लिमिट आहे ना, मी काय स्वतःचा पेपर नाही काढू शकत. सर पण तुमचा झोपडपट्टीतला मतदार हा फेसबुकवर नाही येणार ना. पण मी त्यांच्याकडे पोचायला माझ्याकडे एक लिमिटेशन्स आहे, हे पण मी सांगतो की ओके की मी आत्ता तिथं जाऊन मी काय करू, त्यांना याच्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यांना शेवटची जी मेमरी आहे, त्यांची जी सायकॉलॉजी आहे, तर रोज बिचारे त्यांचं कामधंदा सोडून माझं कुठे भाषण ऐकायला बसणार, त्यांना बोर होईल. सो नॅचरली शेवटचे जेव्हा इलेक्शनचे 2-3 महिने असतील तेव्हाच तिथे प्रबंधन करणे. लोकांना मेमरी नसते. आज अण्णा हजारे किती तुम्ही पुढे नेलात, आज कुठे तुम्ही मेमरीत ठेवताय. म्हणजे आपल्याकडे अजून एक लोकशाहीचा तोटा आहे की मेमरी नाही आहे लोकांना. तर नॅचरली त्यांच्याकरता धडपडायचं आहे. त्यांना त्याची जाणीव आहे की नाही याचा आपण विचारात न जाता योग्य वेळी तिथे जा. तर ती पत्रकं रोजच चालू आहे. माझा असा एकही आठवडा नाही की मी टीव्हीवर जाऊन म्हणजे परखड विचार मांडत नाही. तिथे किती मिनिटं देतात तो बोलायला, ते 30 मिनिटात कुठेतरी 5-10 मिनिटं येणार, आपण हात करतोय गप्प बसवतो. नाही आज फक्त तुम्ही तुम्हाला मी MCNना मानतो की हे अशी संधी मला सगळ्या टीव्हीला विदाउट ब्रेक जर तुम्ही दिलाय. खरंच MCN सारखे चॅनल असतील तर खरोखर सुधारणा होईल, चांगली लोक पुढे येतील. आज त्यांचाही काही दोष नाही. प्रत्येकाला दर 15 मिनिटाला जाहिरात लावायची, 4 पॅनल बोलवायचं आहे आणि कधी कधी तो चुकीचा वादविवाद सुरू होतो. आम्ही कुठली तयारी करून येत नाही. कुठल्यापर्यंत जे इथनं येतं ते बोलतोय. आत्ता मी ऑफिसमध्ये डायरेक्ट आलोय. मी कुठले मुद्दे काढले नाही की तुम्हाला मी प्रायमरी पण चर्चा तिथे केली नाही. त्याची तुम्हाला गरजही खरं नाही. म्हणजे काय की इथनं येतं ते बोलतो. तसंच चर्चेला तिथं जाऊन बोलतो. दिवसभर थकलेला असतो, थकलेला गेल्यानंतरही बोलतो. म्हणजे काय ठरून नाही, इथनं जे येतं ते बोलतो. आता तुम्ही जर सगळे म्हणाल मग तुम्ही आता मार्केटिंग का नाही करत, झोपडीवाल्यांकडे पोहोचत, तुमच्या पेपरला काय येत नाही, तुम्ही पत्रकं का नाही काढत, तुमचे कार्यकर्ते काम नाही करत. अरे आय एम नॉट अ राजकीय पर्सन. तुम्हाला पुणेकरांना असं धडपडणारा माणूस पाहिजे का? आखाड्यामध्ये उतरला आहात तुम्ही, निवडणूक नाही म्हणून माझ्या पद्धतीने मी निवडून असा मला कॉन्फिडन्स आहे. मला जो आहे कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला निवडणूक जिंकायला 3 लाख मतं लागतील. आणि तुमच्याकडे आज 16 ते 18 लाख मतदार आहेत. त्यातलं 9 लाख 50% मतदान होईल यावेळेला हॉट. 9 लाखातले जो 3 लाख मिळू शकेल तो जिंकू शकेल. तर त्याच्यामुळे त्या 3 लाखाला फोकस करण्याकरता जी माझी आज मेलिंग लिस्ट आहे, माझे स्वतःचे फॅन आहेत, की माझी आज स्वतःचं कॉन्फिडन्स मी ऑलरेडी 2 लाखापर्यंत पोहोचलेलं आहे. जे माझे स्वतःचे आहेत, माझी मेलिंग लिस्ट, मला मानणारा वर्ग, माझे सगळे चर्चा होणारे लोक. अजून मला 1 लाखाचा शॉर्टफॉल आहे. तो 1 लाखाचा शॉर्टफॉल जो आहे तो मी स्लम आणि याच्यातनं भरून काढू शकेल. मागच्या वेळी मला मॅक्झिमम 30 सुद्धा जी मतं मोजली तुम्ही जर बघितलं तर ताडीवाला रोड आणि तो जो वडगाव शहरी, तो येरोडा, तो जो मतदारसंघ त्यात जास्त आहे शिवायनगर आणि याच्यापेक्षा. तर नॅचरली ती माझी यंत्रात हरवलेली मतं आहेत. अजून मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ती लोक येत असतात, उभं करतात त्या लोकांना, आणि त्या लोकांना ऐनवेळी तिथे त्यावेळेला जावं लागेल जेव्हा ते ताजी मेमरी असेल तेव्हा. त्यामुळे माझा आता स्वतःचा इकडचा मतदारसंघ माझा 2 लाखाचा तयार आहे जो मला मत देईल. आणि मला 1 लाख मतं मला स्लम, गरीब, दलित, मुस्लिम यांच्यातनं मला 1 लाख घ्यावे लागते. जिथं मला आत्ता पोचायला या सेकंदाला काही चान्स नाही. बरं मला पण लिमिटेशन्स आहे. मी माझा बिझनेस सोडून जाऊ शकत नाही. माझ्याकडे 5,000 लोकांना रोजगार पुरवायचा आहे मला. सर उद्या लोकांनी हाच जर का विचार केला तर की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून DSKंना निवडून दिलं आणि DSKंना जर का आम्हाला भेटायला, आमच्याशी जनसंपर्क करायला त्यांच्या बिझनेसमुळे वेळ मिळेल. नाही मी बिझनेस सोडून येतोय. नाही मी बिझनेस सोडून येतोय. म्हणून मगाशी म्हटलं की 0.1% मला चान्स आहे, यातनं माघार घ्यावी लागेल. तर मला बायकोने ड्रायव्हरची धमकी दिली. तर म्हणजे काय, आज तिच्या खांद्यावर सगळं होतं आहे आज ग्रुपचा. आज माझ्याकडे सगळं एस्टॅब्लिश बिझनेस आहे आणि तो मी बिझनेस सोडूनच येऊ शकतो, नाही तर मी येऊ शकत नाही राजकारण. आणि हळूहळू त्याप्रमाणे एक ट्रायल पण झाली. मला काही कारणाने 1 महिना अमेरिकेत राहावं लागलं, बिझनेसच्या बाहेर होतं. यांनी सक्सेसफुली चालवला. तर ती पहिली ट्रायल दुर्दैवी प्रसंगानं झाली, पण ती अग्निपरीक्षेतनं आमची कंपनी पास झाली. सो आय हॅव टू कम आउट. मी होऊच शकत नाही. मला टोटल बिझनेसमधूनच मी बाहेर येणार. पुढचे 5 वर्ष मी बिझनेसला जाऊ शकतो. तुम्ही त्याच्यासाठी गृहस्थाश्रम हा शब्द, ही संकल्पना वापरली. ती त्याचा खरा तर अर्थ हाच आहे की आता तुम्ही घरातनं तुमच्या व्यापारात वानप्रस्थाचा एक प्रकार आहे की तिथनं बाहेर पडायचं आणि समाजाकरता करायचं. होय.
समाजाकरता हे करायचं आणि दिस इज अ गुड. अदरवाईज माझ्यासारखा जर माणूस जर मी घरी आरामात ऐशारामात लोळत बसलो तर 16व्या दिवशी मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. आम्ही वर्कमध्ये आहोत म्हणून स्पिरिटमध्ये आहोत. तर नॅचरली आत्ताचं हे जे आहे की आता नवीन जनरेशन आली आहे, नवीन ऑफिसचा स्टाफ आहे, सगळे यंग लोकांच्या हातात बिझनेस आहे, लेट देम ग्रो. आपण त्याची अडचण होतं कामा नये. अशा प्रकारे एक तो प्लॅन आहे. संधी कशी मिळेल काय मिळेल मला माहीत नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे की जेव्हा मी तळमळीने मांडतील आणि तुमच्यासारखे चॅनल जर मला जर अशा प्रकारे प्रसिद्धी देतील की तुम्ही आज मला 1 रुपया मागत नाही आहे, बरोबर आहे, अशा प्रकारची प्रसिद्धी देतील तर निश्चितपणे मी लोकांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि निश्चितपणे अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येऊन पुण्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास करू शकेल अशी मला खात्री आहे. नक्की. आता फक्त शेवटचं, मी शेवटाकडे येतोय त्यावेळी मला फक्त एवढंच विचारायचं की EVM मशीनवर तुम्ही मागच्या निवडणुकीतल्या प्रभावाचं जे खापर फोडलं ते कारण पुन्हा याच्यानंतर म्हणजे त्याच्यावर तुम्ही जो काही चाप त्याला बसवायचं म्हणताय तो तुम्हाला यशस्वीपणे बसवावा लागेल, कारण त्या पुढच्या काळामध्ये कदाचित ते कारण देता येणार नाही आणि सत्य त्यातलं जे असेल नाही पुढच्या वेळेला देणारच नाही. यावेळेला जर माझा पराभव झाला तर मी जाहीरपणे आत्ताच सांगतो की मी सगळ्या जनतेची माफी मागतो की मागचं मी EVMचं खापर खोटं ठरलं. मला मनाचा तेवढा प्रामाणिकपणे कारण माझं काही करिअर नाही. याचा अर्थ मग माझा मागचा अंदाज जे काही मी म्हणतो ते जे काय होतं ते सगळं खोटं ठरलं असंच मी म्हणेन. कारण यावेळेला जर सुद्धा जर मला तेवढीच मतं मिळाली किंवा त्याच्यापेक्षा एक 10% वाढ मिळाली तर याचा अर्थ EVMमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. जनता मला ॲक्सेप्ट करत नाही हे मला ट्रूथ स्वीकारावं लागेल. आणि त्याच्याकरता मी प्री इलेक्शनचं मला माहीत पण नाही मी 99% उभं राहतं 1% उभं राहतं की नाही. जर असेल तर मी माफी मागेल, आत्ताही जनतेची माफी मागेल. मी EVMवर कारण नसताना संशय घेतला, पण EVMची मी टेक्निकल बाजू मला माहीत असल्यामुळे मी एवढं सांगेन ती तुम्ही आता सांभाळणार. सर, हा सगळा जर तरचा मुद्दा आहे, पण तुम्ही आज जी एक थोडी शक्यता त्यातनं तुम्हाला वाटते की EVMवर आता मी खापर फोडणार नाही, पण खरंच जर का मतदारांनी मला नाकारलं तर मी मान्य करेन तो पराभव, नैराश्य येईल त्यातनं? नाही, निराशा येण्यासारखं नाही ना. कारण मला काही कमवायचं नाही. निराशा कधी येते, तुम्हाला काही एक गोल असतो कमवायचं असतं आणि ते नाही मिळालं तर निराशा येते. आपण हा समाजाकरता मांडलेला यज्ञ आहे, त्यांनी नाही स्वीकारलं तरी आपलं काम चालूच राहणार आहे ना. माझ्या जीवनात काय फरक पडणार आहे की माझं राजकीय करिअर बर्बाद होणार आहे, माझा बिझनेस बर्बाद होणार आहे, माझे पैसे पाण्यात जाणार आहे, मला असं काय घडणार आहे? माझ्या आयुष्यात काहीच घडणार नाही. समाजाकरता काम करताना समाज तुम्हाला ॲक्सेप्ट करेल असं नाही. अशी किती ऋषितुल्य माणसं आहेत त्यांना राजकारणात यश नाही मिळालं पण त्यांनी समाजकारण केलं आणि मग आपण त्याच अँगलने का करायचं? मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून केलं. अण्णा हजारे कुठे राजकारणात आहेत, बाबा आमटे कुठे राजकारणात होते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे कधी राजकारणात नसताना समाजकारण त्यांनी सक्सेसफुल केलं, समाजाकरता काही ना काहीतरी दिलं. मी असं बघतो की झटपट समाजाला द्यावं, कारण की मला आता एवढी लॉंग करिअर करायची माझ्या अंगात ताकद नाही आहे की जे बाबा आमटेंनी पहिल्यापासून केलं, अण्णा हजारेंनी पहिल्यापासून केलं की यांची लॉंग येणिंग आहे. संबंध हयातच्या हयात या लोकांनी घालवले. माझी हयातच थोडी राहिली. मी आजपासून 5 वर्ष आणि 68 वर्षाचं होईल. माझ्या अंगात ताकद तर पाहिजे. सो नॅचरली आता झटपट मला काही देता आलं तर हा झटपट मार्ग शोधते आपल्याकडचं नॉलेज वाटायला. समजा समाजाने नाही ते ॲक्सेप्ट केलं तर समाजाला काय दोष द्यायचा? नाही आवडलं त्यांना आपले विचार पटतील असं कसं काय बंधन घालायचं? तसं माझ्यावर कोणी बंधन घालू शकत नाही की तू याच पक्षात आहे याच पक्षाचा भाग. तसं मी समाजाला कसं काय सांगू शकतो? मला त्याचं काही निराशेचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही जे माणसं ते निराश होण्याकरता कधीच जन्मलो नाही. आत्तापर्यंत म्हणजे 70-80 बिझनेस झाले असतील, त्याच्यामध्ये 15-20 बिझनेसलाच यश मिळालं आहे, 40 बिझनेसचा सपाटून मार पण खाल्ला. किती प्रकारचे होतात, त्याने कधीच नैराश्य येत नाही. जोपर्यंत तुम्ही वाईट काम करत नाही तोपर्यंत निराशा येणारच नाही तुम्हाला. आंब्याची कोय लावली तर आंब्याचंच झाड येईल, फळं कमी जास्त येते. त्यापेक्षा काय, कदाचित मला नाही 3 लाख मतं मिळणार, परत मला 1 लाख मतं मिळेल, फळं कमी जास्त येतील. म्हणून तुम्ही आंब्याचं झाड नाही बदलणार. आंब्याची कोय लावली तेच झाड उगवेल. शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न. या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मागच्या तुम्ही बसपच्या चिन्हावर पक्षाच्या उमेदवारी तुम्ही घेतली आणि ती निवडणूक लढवली. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही अपक्ष लढणार किंवा कदाचित माहीत नाही एखाद्या पक्षाने उमेदवारी देऊ केली तर कदाचित त्याचा विचार करून तुम्ही ती घेणार. या सगळ्या याच्यामध्ये तुमची नक्की राजकीय भूमिका कोणती असा प्रश्न पडतो. किंबहुना राजकारणामध्ये येताना आणि राजकीय कारकीर्द करताना अशी काही राजकीय भूमिका असावी की नसावी असणं गरजेचं नाही असं काही तुम्हाला वाटतं का? तुम्ही सावरकरवादी आहात, सावरकर प्रेमी आहात हे मान्य आहे, पण आज सावरकरांचा विचार हा काही मुख्य राजकीय प्रवाह भारतातला नाही आहे, राजकीय विचारप्रणालीतला. तुमची नक्की राजकीय भूमिका काय? मी तुम्हाला सांगतो, भारतामध्ये आता सगळ्या पक्षांची राजकीय भूमिका जी आहे ती तुम्ही जर नीट केअरफुली पाहिलं, मग कम्युनिस्ट असू दे, शिवसेना असू दे, भाजप असू दे, काँग्रेस असू दे, सगळे क्रिएटिव्हिटीच आहे. असे विचार नाही. एकेकाळी होते की समाजात म्हणजे तुम्ही रशिया आणि अमेरिकाचे 2 भाग पडले होते, साम्यवाद आणि लोकशाही. आता तो विषय सगळा संपला. आज कम्युनिझम सुद्धा कुठे संपलेला आहे? चायनामध्ये संपूर्ण भांडवलशाही आहे. चायनामध्ये आपल्या कित्येक लोकांच्या फॅक्टऱ्या आहेत.
आज चायनामधनं रेग्युलर आमची पण एक प्रपोज फॅक्टरी टाकायचा आमचा विचार चालला आहे. सो त्याच्या प्रकारे आता याच्या पुढे हे साम्यवाद कम्युनिझम वाद हे कुठेही नाही. त्यामुळे सगळ्या पक्षांचे विचार जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर इलेक्शन पुरते ते कुठेतरी मांडतात, नाही तर मग एकत्र कसे येतात. पण हिंदुत्ववाद की धर्मनिरपेक्षता असा मुद्दा आल्यास तो धर्मनिरपेक्षतावाद हा तर आहेच, तो पहिल्यापासूनच आहे. तो सावरकरांचा विचार आहे. विज्ञानवादी होते ते म्हणायचे गाय उपयुक्त प्राणी आहे, जानवं कसलं घालतो, जानवं तोडून टाक, श्राद्ध कसलं करतो, हे त्यांचे विचार आहेत न झेपणारे हिंदुत्ववाद्याला. असा प्रखर विचारांचा हा वारसा आहे की आम्हाला कुठलाही धर्म आणि धर्मांध आम्ही नाही होत, कारण की विज्ञानवाद हा महत्त्वाचा आहे कुठल्या प्रकारे. म्हणून मी वास्तुशास्त्राला पण नाही महत्त्व देत. तर नॅचरली आम्ही विज्ञानवादी आहोत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहोत. त्यामुळे तुम्हाला या भारतात जगायचं असेल, भारतात काही जगात कुठे जा, मी सारखं अमेरिकेला असतं, पुढच्या आठवड्यात परत जाईन मी. तिथे कुठे तिथे गरीब आणि श्रीमंतही राहिले, तिथे सगळे श्रीमंत आहेत. आता जातीच नाही, आता तिथं फक्त एक काळ्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा एवढंच राहिलं तिथे. त्याला ते विचारत नाही तो कुठला आहे. काळ्या रंगाचा माणूस तिथे मुस्लिम पण असतो, ख्रिश्चन पण असतो, हिंदू पण असतो. दे नेवर आज देअर जात. जगात कुठेही जात विचारली जात नाही. आपल्याकडे दुर्दैवाने जी जात नाही ती जात असा शिक्का बसला आहे. आणि म्हणून आता विज्ञानवादी नवीन लोकांनी जातीपातीवर जाता का म्हणे. माझ्या ऑफिसमध्ये मला माहीत नाही कुठली जात आहे, कोण आहे, कशाला विचारायची. मी पण कुठली जातपात पाळत नाही, मलाही कळत नाही मी कुठल्या जातीचा आहे. म्हणून कधी कधी ब्राह्मण अधिवेशनानं बोलवतो, तिथे माझ्या विरुद्ध काळे झेंडे दाखवतात. आता कमी झाले, कारण मी पहिला डायलॉग म्हणतो, जानवं तोडा तराजू हातात घ्या. का? अरे नोकरीच्या मागे लागू नका, तुम्हाला बुद्धिमत्ता दिली ना, कमवणार आहे प्रामाणिकपणे. ते लगेच ते 2-4 उभे राहतात, निषेध असो करतात. मी त्यांना समजून सांगतो, जानवं तोडा म्हणजे मी तुमच्या धर्माच्या विरुद्ध जात नाही रे, संस्कृती विचारांची बदला, नुसत्या जाणव्यात काही नाही. सो लाईक दिस आपण सगळे विज्ञानवादी आहात, सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. तुम्ही माझ्या ऑफिसच्या स्टाफवर नजर मारा, माझ्या CMDवर नजर मारा, एक तर तुम्हाला लक्षात येईल की माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या मोठ्या पोस्टला आहे. आम्ही तो लक्षातच येत नाही, कारण नसताना लोक लक्षात आणून देतात. तू कोण, तुझे विचार काय, तो हिंदुत्ववादी आहे का? ज्यांना त्याला आपला धर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही. आज तुम्हाला दुबईत सुद्धा मुस्लिम कंट्रीत सुद्धा आता देवळांना परवानगी मिळालेली आहे, एक्सेप्ट सौदी, एव्हरीवेअर आज परवानगी आहे. नंतर नॅचरली ज्याला त्याला आपली पूजा जशी मांडावी तशी त्यांनी करावी. तर तुमचा घरातला प्रांत आहे. जगात बाहेर जाताना तुम्ही जेव्हा जगभर जाता आम्ही बिझनेस करायला, तेव्हा काय तुम्ही काय तुमची जातपात घेऊन मी अमेरिकेला सांगतो का अरे मी ब्राह्मण आहे त्यामुळे मला काही महत्त्व द्या. तिथं तुम्हाला कुत्रं नाही विचारणार ब्राह्मण आहे म्हणून. तुम्ही इंडियन आहे, तुम्हाला पासपोर्टवरनं आणि तुमच्या चेहऱ्यावरनं कळतं, म्हणूनही तुमचा बिझनेस अडत नाही. सो नॅचरली जातपातीच्या पलीकडचं सगळं सगळेच पक्ष पाळतात. म्हणतात इलेक्शन आले की काय त्यांचं चालतं त्यांना माहिती. ते कुठे त्यांच्या प्रत्येक पक्षात सुद्धा सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, असे कुठे नाही आहेत का कुठलाही पक्ष बघा. अगदी शिवसेनेत सुद्धा मुस्लिम आहेत, तो आमचा साबीर शेख तर मंत्रीच होते. भाजपमध्ये तर प्रवक्ताच मुस्लिम आहे. त्यामुळे कुठे कोण नाही. एकेकाळी काँग्रेस हा उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांचा पक्ष धरला जायचा, त्यांना त्याचं मत असायचं. त्यामुळे हे इलेक्शनच्या घाणेरड्या राजकारणामध्ये जातीपाती बाहेर आलेले आहेत. जातीपातीवर माझा विश्वास नाही, तुमचाही असं नाही, कोणाचाच नाही. आणि त्यामुळे अपक्ष राहिल्यामुळे मला ही डोकेदुखी नाही की शिक्का कुठला बसेल माझ्यावर. पण 100% अपक्षच 99.99% साहेब. त्याचं कारण की शेवटी मला माझं काम काय, मला पुण्याला प्रतिनिधित्व करायचं आहे, मला पुण्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. मी अपक्ष निवडणूक लढवणार असेल तर मला प्रचंड कष्ट करायला लागणार आहे. जर सुतरामी शक्यता नाही, पण जर कोणी चुकून काय जादू झाली, आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात शिकार चमत्कार असेच घडलेत, नाही तर माझ्याकडे काय होतं. आणि एखाद्या पक्षाने बोलवलं आणि जर त्या पक्षाला मला वाटलं की जावं, तो पक्ष माझ्या विचारांना झेपणारा असेल तर नॅचरली मला कष्ट कमी करायला लागतील. आणि गोल काय, माझ्या विचाराला मला प्लॅटफॉर्म पाहिजे, तो प्लॅटफॉर्म मला इझी मिळेल. सो ताकाला जाऊन भांडं कुठलंच मी लपवत नाही, कधीच लपवत नाही. पण मग भविष्य कळणं, इतक्या वर्ष बिझनेस करता आपल्याला अक्कल नाही का की अशक्य आहे. हे अशक्य ते कशाला सारखं मागे लागायचं, दिवास्वप्न का बघायचं. त्याच्याऐवजी आपण आपल्या हिमतीवर आज उभं राहिलं, त्याप्रमाणे आपण आपले विचार पुणेकरांच्या पुढे मांडू. मला ओव्हर कॉन्फिडन्स आहे की ते मला निवडून देतील. तर ओव्हर कॉन्फिडन्स फुगला फुटा तर काय लोक म्हणतील फार बडबडत होता त्याचा फुगा फुटला म्हणून विसरून जात लोक. माझं त्याच्यामुळे मी काही कोणाला फसवलं नाही किंवा काही म्हणत नाही की मी प्रॉमिस दिलं आणि फसवलं. माझी 64,000 झाडं नाही लावून झाली, मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि अजूनही माझी झाडं तयार आहेत, कुठेही येऊ सांगा मला. त्यामुळे आय एम ऑलवेज ऑनेस्ट विथ माय थॉट की बाबा जे आहे ते असं आहे. इन केस चुकून या निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेत जाण्याची संधी नाही मिळाली, पण तुमचे हेच सगळे विचार, पुणेकरांच्या हिताचे विचार
राज्यसभेत मांडायची संधी तुम्हाला कदाचित मोकळी राहू शकते. नाही मला आजही चिकार पक्षांचे ऑफर आहेत राज्यसभेत या, कारण की सगळ्यांना भीती वाटते की मी अपक्ष उभा राहील आणि कोणाला तरी पाडेल, मी जिंकेल याच्यावर कोणाचाच विश्वास नाही. त्याच्याऐवजी मी तंगडी घालून कोणाला तरी मतं खाणार हेच त्यांना वाटतं आहे. नॅचरली ऑफर आहे. मला लोकांना शहाणं करायचं आहे, मला लोकांच्यात मिसळायचं आहे. जर मला लोकांनी निवडून दिलं तर मी त्यांना सांगेल की अरे बाबा तू आता मी तर मोनोरेल आणतो, बिचारा थोडंसं दुकान मागे घे रे. मला राज्यसभेत बॅकडोरने जायचं नाही, कारण माझा एम दिल्लीत खासदार म्हणून बसायचंच नाही आहे. मला प्लॅटफॉर्म पाहिजे, या शहराचं प्रतिनिधित्व करायचं आहे, कुठल्या पक्षाचं नाही करायचं. त्या मतदारांच्या विधान परिषदेच्या मताच्या कोट्यात मी राज्यसभा झालो. राज्याचं कराल तुम्ही, पक्षाचं प्रतिनिधित्व असण्यापेक्षा ते राज्यांची सभा, राज्याची सभा. आजही तुम्ही जेवढे राज्यसभेचे खासदार आहेत त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. पण असं कधी झालंय का? ऐका, जे प्रॅक्टिकल आहे ते बोला की त्या राज्यसभेत ज्यांच्या जीवावर, ज्या आमदारांच्या किंवा याच्या जीवावर जातो, ही हॅज टू ऑनेस्ट अँड लॉयल विथ. मला पुण्याशी ऑनेस्ट राहायचं आहे. पुणेकरांना माझे विचार पटले तर मी ते अंमलात आणू शकेल. राज्यसभेत गेलो आणि हे माझे विचार नाही पटले मोनोरेलचे, तर मी कसे अंमलात आणू? ज्या अर्थी माझं हे ब्ल्यूप्रिंट पुणेकरांकडे मांडतो ते मला निवडून देत आहेत, तर मला अंमलबजावणी करता येईल. मग SRA असू दे, तरुणांचं असू दे, की हे माझ्या मागे उभे राहतील. तुम्ही मला निवडून दिलं ना, आता हे बघा ऐकत नाही, माझ्या मागे उभे राहणार, त्याला काहीतरी बेस्ट राहील. मला कोणी उद्योगपती म्हणेल ना की ह्या वयात कोण वणवण हिंडायचं, ऐन उन्हाळ्यात इलेक्शन असते, टाय घालून मागच्या वेळेला घामे घुम झालं होतं का, आणि सबंध दिवसभर काम करायचं, काय गरज पडली आहे, काय आपलं काही करिअर आहे का? तर कोणी म्हणेल एवढी हाऊस आहे, चुकून शब्द अनपार्लमेंटली वापरणार होतो, एवढी हाऊस ते आता सारखं सांभाळावं लागेल. एवढी हाऊस आहे तर विजय मल्ल्यापासून सगळे उद्योगपती राज्यसभेचे मेंबर आपाप होतात. त्याला काही अक्कल लागत नाही, प्रचंड पैसाही लागत नाही राज्यसभेचं तिकीट मिळवायला. मग तुम्ही राज्यसभेत जा ना. पण मुळातच माझा पिंड, मला खासदार नाही व्हायचं, मला पुण्याचं रूप बदलायचं आहे. लिमिटेड माझा हेतू आणि म्हणून ते राज्यसभा मला मान्य नाही, विधान परिषद मला मान्य नाही, मला आमदारकीत इंटरेस्ट नाही, मला काही त्यात इंटरेस्ट नाही. मला शहराचं प्रतिनिधित्व करायचं. नक्की. तुमच्या पेहरावाबद्दलचा शेवटचा माझा प्रश्न आहे की तुम्ही कायम सूट बूट टाय याच्यामध्ये असता, घामाघूम झालात तरी पण याच्यामागे काही खास विचार तत्व आहे? नाही, मी जेव्हा टेलिफोन पुसत होतो आणि ज्यावेळेला मला ताजमहल हॉटेलमधनं आतमध्ये एंट्री मिळाली नाही माझ्या फोन पुसायला, तेव्हापासनं ऐन वय वर्ष त्यावेळेला 18-19 होतं. मला किर्लोस्करांनी एक लेटर दिलं होतं की ताजमहलचे फोन पुसायला जा. मी ताजच्या दारात गेलो. मी बावळट मुलगा तेव्हाही होतं, आत्ताही आहे, जे नको तेवढी बडबड तुमच्या कॅमेरापुढे केली. राजकीय माणूस असं तर एवढं ओपन आउट नाही व्हायला पाहिजे. आणि तिथे मी त्या वॉचमॅनला पत्र दाखवलं. तर त्या वॉचमॅनला काय इंग्लिश येते, त्याला वाटलं मी काहीतरी जॉब मागायला आलो. माझा अवतार असा फाटका होतो, असं वाऱ्याने उडायचं, मस्त बारीक होतो. पायामध्ये रबरी चप्पल, पॅन्ट, ती बेल बॉटमची ढगाळी पॅन्ट होती गुडघ्यापर्यंत टाईट आणि खाली, आणि वरती बुशर्ट होता, आणि हातात ती चांबड्याची बॅग. त्याने मला येऊनच नाही दिलं. मी किर्लोस्करांना म्हणलं की माझ्या अवतारामुळे नाही येऊन दिलं. तर किर्लोस्करांनी मला 100ची नोट काढून दिली आणि सांगितलं आजपासून हे टांगेवाल्याची पॅन्ट नाही घालायची, बेल बॉटमची, पायात बूट पाहिजे, शर्ट इन पाहिजे आणि गळ्यात टाय अडकायचं. त्यावेळेस लोक हसायचे. फोन पुसायला जाताना सायकलवरही टाय अडकवलेला असायचा, मग स्कूटरवरही त्याच्यावरही टाय अडकवलेला होता. 80 ते 82 2 वर्ष टाय काढला, आणि 80 साली बिल्डर झालो आणि बिल्डरचा ड्रेस घातला, व्हाईट सफारी. फक्त मी कुत्र्याच्या साखळ्या आणि बटणं उघडी ठेवत नव्हतं, पण पांढरा सफारी घालायचो. मग लक्षात आलं की अरे आपल्याला आपले जे फ्लॅट होल्डर आहेत ते आपले जवळच्या नाही वाटत, त्यांना मी जवळचा नाही वाटत. त्यांना मग मी जो माझा पहिल्यापासून जो ड्रेस आहे तो का बदलायचा. त्यामुळे बिल्डरचा सुद्धा ड्रेस सफारीचा काढून परत मी त्या फोन पुसणाऱ्या ड्रेसवर आलो. ज्यावेळेला मी करोडो रुपये कमवतो तेव्हासुद्धा मी आज सफारीचे ड्रेस किंवा ज्याला मोकळे कपडे घालत नाही. तर राजकारणात गेल्यानंतर सुद्धा मी कशाला राजकारण्यांचे कपडे घालू. जसं मी गेले 18 वर्षापासून जी मला सवय लागली शरीराची तीच मी ठेवेन, तीच माझी आयडेंटिटी. त्याच्यामागचे बाकी काही उद्देश नाही की आता काहीतरी मला इम्प्रेशन पडायचं, मार्केटिंग करायचं म्हणून मी घालतोय. मला टेलिफोन पुसणारे ओळखणारे आजही पुण्यात चेकर आहे. त्यांना तुम्ही पत्रकार आजही चेक करता की DSK तुमच्या घरी फोन पुसायला येत होते का. तुम्ही विचारू शकता की तो टाय घालत होता की नाही, कारण की तेव्हापासून जी सवय लागली ती सवय लागली. धन्यवाद. हे होते DS कुलकर्णी सर, आगामी पुणे लोकसभा मतदारसंघातले भावी उमेदवार. त्यांनी 2 गोष्टींच्या बाबतीमध्ये शक्यता त्यांच्या 99.99% या व्यक्त केल्यात. एक तर ते कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी घेतील, दुसरी जर का कुटुंबाचा तेवढाच दबाव झाला तर ते कदाचित लढणारही नाही, अपक्ष म्हणून उभं राहील. तुम्ही कुठल्या तरी पक्षाची जबाबदारी घेतील असं 99% तुम्ही कदाचित अपक्ष राहाल. 1% शक्यता पक्षाची उमेदवारी घेतील, आणि तेवढीच 1% शक्यता ही आहे की कदाचित त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आणि बाकीच्यांचा विरोध झाला, दबाव वाढला तर कदाचित माघारही घेतील. बाकी राजकीय पक्षातील
नेते आणि उत्सुक कदाचित या 1% कदाचित प्रार्थना करतील की DSK रिंगणात राहू नयेत आणि आपल्याला त्याचा फायदा व्हावा. पण एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकूण त्यांचा अजेंडा, त्यांचं मत, ही निवडणूक पुन्हा लढवण्यामागचं त्यांचं एकूण आराखडा, पुण्यासाठीचा त्यांचा ब्लूप्रिंट, विकासाचा आराखडा हा त्यांनी अत्यंत सविस्तरपणे MCNच्या श्रोत्यांसाठी, खास करून दर्शकांसाठी आपल्यासमोर मांडलेला आहे. अत्यंत वेळात वेळ काढून सर तुम्ही आमच्याशी हा मुक्तपणे संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी MCN चॅनलनं दर्शकाला खरोखर मनापासून धन्यवाद देतो की मी आत्तापर्यंत असंख्य चॅनलवर जातो, पण MCNकडे हा माझा सुखद अनुभव होता. पुण्यासारख्या शहरामध्ये अशी गोड लोकं असतील हा पण एक सुखद अनुभव होता अस्सल पुणेकर असल्यामुळे. आय एम रिअली थँकफुल टू MCN. आणि दर्शको, तुमचा आभारी आहे. तुम्हाला बघितलं, अजिबात मी हात जोडून बघणार नाही की मला मतं द्या. त्यावेळेला तुम्हाला जे वाटेल, सत्सद बुद्धीला वाटेल ते करा. थँक्यू. धन्यवाद.